On the wings of a snow dove, cause his pure sweet love, a sign from above. On the wings of a dove, Noah had breathed there on the flood's many days. He searched for land in various ways. Struggles he had some. उद्धाराचं वचन हे त्यांनी आमच्यासाठी प्रचार केला. आमेन. अशासाठी की सार्वकालिक जीवन काय असते हे आम्हाला कळलं. आमेन. आपण आपल्या मना प्रार्थनेसाठी खाली झुकूया. मुलं संडे स्कूलला जाण्या अगोदर आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्त, आम्ही तुझ्या गोड पवित्र नावाला धन्यवाद देतो. खरं का प्रभू, जसे आम्ही गीत गायलो प्रभू, आम्ही तुझ्या नावाला जितके धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत प्रभू. कारण प्रभू, जेव्हा तू आमच्या जीवनात असतो आमच्या जीवनात आनंद असतो. तू जेव्हा आमच्या जीवनात असतो तेव्हा प्रभू आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. तू प्रभू जेव्हा आमच्या बरोबर असतो तेव्हा प्रभू आम्हाला कोणत्या साथीची गरज नाही. कारण प्रभू आम्हाला ठाऊक आहे की जसा योग म्हणतो, माझा उद्धारक जिवंत आहे आणि माझी त्वचा छिन्न भिन्न झाली तरी मी देवाला देहासहित पाहिन. कारण प्रभू हे अभिवचन किंवा तुझ्या वचनातूनच आम्हाला मिळू शकते. तुझ्यावर विश्वास ठेवल्यानेच मिळू शकते. या सकाळच्या समय प्रभू आम्ही सगळेजण तुझ्या समोर आलेलो आहोत प्रभू, हे जाणत असताना की प्रभू आम्ही तुझ्यावरती निर्भर, तुझ्यावरती डिपेंडंट असे आहोत प्रभू. प्रभू आम्हाला काही चाल नाही आहे, आम्हाला काही प्रभू रास्ता नाही आहे, आम्ही लीडर नाही आहोत प्रभू. आमचा लीडर तर प्रभू तू स्वतः आहेस प्रभू. आम्ही स्वतःला प्रभू तुझ्या हाती समर्पित करतो आणि प्रभू आम्ही तुला विनंती करतो की तू आमचा पूर्णपणे कंट्रोल घे. तू आम्हाला चालव अशासाठी की प्रभू आम्ही तुझ्या मार्गात चालावे. आणि प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू तू आम्हाला दाखव की आम्ही कुठे उभे आहोत. आमची पोझिशन प्रभू तू करेक्ट कर अशासाठी की प्रभू आम्ही तुझ्या जवळ पोचावे. अनुग्रह कर. सगळ्या भावा बहिणींना घेऊन आलास त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. जे आलेले नाही आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करीतो प्रभू, त्यांना सर्वांना तू आशीर्वादित कर. आणि प्रभू जे संडे स्कूल आहे, टीचर आहेत प्रभू, सगळं काही प्रभू तू आशीर्वादित कर. लहान लेकरांना शिकवणं प्रभू हे प्रभू तुझ्यापासून असावं, ते प्रभू ते तुझ्यामध्ये वाढावे म्हणून टीचरलाही तू आशीर्वादित कर. मुलांनाही लक्ष देण्यासाठी तू सहाय्य कर अशासाठी की वचन हे त्यांच्या हृदयात जावे प्रभू, त्यांच्या जीवनात वचन काम करावे म्हणून तू कृपाने दया कर. आणि प्रभू आम्ही तुझे वचन वाचत असताना प्रभू तू आपल्या वचनाला उलगडून प्रभू तू आम्हाला खावायचे. मला शुद्ध कर, पवित्र कर आणि माझा उपयुक्त कर. पुढे वेळ समय तुझ्या हाती घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करीत म्हणतोय की मान्य कर. आमेन. आमेन. हालेलुया. तुम्ही आनंदित आहात? आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूने आपल्याला एक सुंदर असा दिवस दिलेला आहे. जे संडे स्कूलचे लेकरं जे आहेत ते जाऊ शकतात संडे स्कूलसाठी. प्रभूने आम्हाला एक चांगला दिवस दिलेला आहे. आमेन. इट इज ब्राईट अँड शाईन. आमेन. एक असा चांगला असा दिवस आहे जिकडे आम्ही देवाची उपासना आराधना करू शकतो. आमेन. आपण वचनाकडे वळूया. योहान कृष्ण वर्तमान ह्याचा 9वा अध्याय. योहान कृष्ण वर्तमान ह्याचा 9वा अध्याय. आणि याचं वचन 1 ते 4 पर्यंत कोणीतरी वाचा. योहान कृष्ण वर्तमान ह्याचा तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आई बापांच्या? येशूने उत्तर दिले, याने किंवा याच्या आई बापाने पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठाई देवाचे कार्य प्रकट व्हावे म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. आणि 5वं वचन वाचा. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. आमेन. हालेलुया. परमेश्वर वाचलेला वचनाला आशीर्वाद द्या. आपण आपल्या जागेवर खाली बसूया. याचं माझा सब्जेक्ट आहे द वेसल फॉर ग्लोरी ऑफ गॉड. परमेश्वराच्या गौरवासाठी असलेला साधन, पात्र आपण म्हणू शकतो.
परमेश्वराच्या गौरवासाठी असलेलं पात्र. आणि भावा बहिणींनो, आपण हा अध्याय दाखला किंवा हे जे गोष्ट जी आहे ती आपण ऐकलेली आहे, वाचलेली आहे, परंतु मला एक दुसरा अँगल आज तुमच्या पुढे आणायचा आहे आणि प्रार्थना करतो की प्रभू आम्हाला सहाय्य करो समजण्यासाठी. भावा बहिणींनो, आम्हाला सर्वांना ठाऊक आहे की देवाने प्रत्येक मनुष्याला बनवले. आमेन. आणि भावा बहिणींनो, आम्ही ह्या जगात जेव्हा आलो तेव्हा आम्ही आमच्या मर्जीने तर आलो नाही. आम्हाला ठाऊक नाही की आम्ही कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्माला यायचं, हे आमच्या हाती नव्हतं. आमच्या जीवनातलं कोणतंच डिसिजन आमच्या हाती नव्हतं. काही लोक सांगतात ना, अरे मी इकडे का जन्माला आलो, अंबानीच्या घरी का नाही जन्माला आलो. का सांगतात? कारण त्यांना खंत असते की जिकडे ते जन्मालेले आहेत तिकडे त्यांना दुःख असते. त्यांना वाटतं की थोडा जास्त पैसा असला तर. अंबानीच्या घरी जन्माला आला तो सांगतो, अरे कुठे असं एका ठिकाणी कुठे चांगला जन्माला आला असतं तर बरं झालं असतं. इकडे प्रॉब्लेम जास्त आहे. भावा बहिणींनो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणूस अनसॅटिस्फाईड आहे. आणि प्रत्येक माणूस अनसॅटिस्फाईड असताना तो विचार करतो की असं असलं असतं तर. परंतु आपण पाहतो की कोणा मनुष्याला काही स्वतःवरती कंट्रोल नाही आहे. अशासाठी की त्यांनी केवळ देवाचे गौरव प्रगट करावे. हालेलुया. भावा बहिणींनो, मनुष्य देवाचं जसं वचन म्हणते उत्पत्तीमध्ये की देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य बनविला. हालेलुया. मनुष्याने सांगितलं नव्हतं देवाला की तू मला तुझ्या प्रतिरूपाचा बनव. देवाने आपल्या प्रतिरूपाचा बनविला. हालेलुया. फॉर एक्झाम्पल, ब्रदर नितीनने नवीन गाडी घेतली, ब्रिझा. गाडीने ब्रदर नितीनने सांगितलं नव्हतं की तू मला घे, परंतु ब्रदर नितीनने सांगितलं की ही मला गाडी आवडते, मला ही गाडी पाहिजे. हालेलुया. भावा बहिणींनो, प्रत्येक गोष्टीचा यूज त्याचा ओनर करतो. हालेलुया. प्रत्येक गोष्टीचा यूज जो आहे, वापर जो आहे तो ओनर करतो. मनुष्य काहीही करू शकत नाही जोपर्यंत देव काही करत नाही. मला माहिती नाही की कसा माझा असा का झालेला आहे, एकदम खरखरायला लागला, आताच खरखरायला लागला. प्रभू सहाय्य करो. आपण पाहतो की देवाचं वचन हे फार महान आहे. हालेलुया. ब्रदर ब्रॅनम मेसेज मध्ये सांगतात की सैतान जो आहे ना, तो सैतान काय करतो, सैतान मनुष्याला ना एक घाबरा देत असतो आणि काय सांगतो, मृत्यू तुझ्या समोर आहे, मृत्यूला तुला सामोरे जाणे आहे. आणि मृत्यूचे भय जे आहे ते मनुष्याला तो सतत दाखवत असतो. परंतु ब्रदर मेसेज मध्ये म्हणतात की देवाने आमच्यासाठी एक सर्वात मोठं काम करून ठेवलेलं आहे. हालेलुया. आणि ब्रदर म्हणतात ते आहे विश्वासाचं काम. विश्वास मनुष्याला मरणाच्या पुढे पलीकडे नेऊन ठेवतो. हालेलुया. त्याच्यासाठी मरण हा लास्ट स्टॉप नाही बनत, तर सार्वकालिक जीवन जे आहे हे त्याच्यासाठी सर्व काही बनते. आमेन. आपण पाहतो की मनुष्य जो आहे, मनुष्याचं जीवन जे आहे हे उठल्यानंतर त्याला माहित नाही की सकाळी पुढच्या अर्धा तासात माझ्या जीवनात काय होणार आहे. आमेन म्हणाल तुम्ही? तुम्हाला सकाळी उठल्यानंतर माहिती आहे, तुम्ही विचार केलेला असेल की मी प्रार्थनेला जाणार, परंतु तुम्हाला माहिती नसेल की तुमच्या जीवनात काय परिस्थिती येईल. कोणाला माहिती नाही, म्हणून तुम्ही आज इकडे आलेले आहात. आमेन. प्रत्येक वेळेला तुमच्या जीवनामध्ये एक अनसर्टन किंवा हिडन असा एक पार्ट आहे जो तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. तो कोणाच्या तरी कंट्रोलमध्ये आहे आणि तो दुसरा तिसरा कोण नाही, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. भावांनो, मनुष्याला जसं प्रॉफिट म्हणतात, गॉड हॅज गिव्हन अ फ्री मॉरल एजन्सी टू एव्हरी ह्युमन. प्रत्येक मनुष्याला देवाने स्वतंत्रता, स्वेच्छा ही दिलेली आहे अशासाठी की मनुष्याने आपल्या जीवनात डिसिजन काय घ्यावे. परंतु भावांनो, आपण पाहतो की काही वेळेला ह्या गोष्टीचा जो ब्लेम आहे ना, हा आई वडिलांवरती, कुटुंबावरती किंवा जनरेशन वरती जातो. आणि लोक काय सांगतात, आम्ही आमच्या संप्रदायापासून हे शिकलेले आहोत. आपण ऐकतो ह्या गोष्टी, राईट. परंतु देवाचं वचन म्हणते की संप्रदायापासून कोणाही काही शिकलेला नाहीये किंवा कोणीही कोणत्याही रिलिजन मधून किंवा कोणत्याही मनुष्याच्या बीजामधून मनुष्य काही घेऊन येत नाही. म्हणून ब्रदर मॅडम सांगतात, इफ यू सी माय बॅकग्राऊंड, जर तुम्ही माझं बॅकग्राऊंड बघाल तर माझं बॅकग्राऊंड काही चांगलं नव्हतं. तुम्ही ब्रँडमायझेशनचं बॅकग्राऊंड बघाल तर ब्रँडमायझेशन मधून
प्रॉफिट यावा असं काहीही केलेलं हो, sir. नव्हतं. प्रॉफिट सांगतात मेसेज मध्ये, या दुनियामध्ये इतके चांगले लोक आहेत, इतके डेडिकेटेड लोक आहेत, जीवन देणारे लोक आहेत, परंतु देवाने त्यांच्यातून संदिष्ट नाही आणला. हालेलुया. हा बहिणीनो, आम्हाला आमची पात्रता, आम्ही काय आहोत हे समजणे फार गरजेचं आहे. आपण गेल्या आठवड्यात सब्जेक्ट बघितला होता, हु आर यू अँड हु इज विथ यू. तुम्ही कोण आहात आणि तुमच्या बरोबर कोण आहे. भावा बहिणींनो, जेव्हा आम्ही आमची पात्रता समजायला लागतो, आम्ही आमचं इम्पॉर्टन्स स्वतः जनरेट करायला सुरुवात करतो. हालेलुया. प्रॉफिट सांगतात की माझ्या कुटुंबामध्ये लिनिएज मध्ये कोण नव्हतं, माझा बाप काही पास्टर नव्हता, माझ्या आजोबा काही पास्टर नव्हते, किंवा त्यांच्यातून काही आलं होतं असं काही नाही. माझ्या बापाने तर दारूच पिली, तरी सुद्धा देवानी ह्यातून मला वेगळं काढलं आणि देवानी देवाच्या महिमेसाठी मला उपयोगी आणलं. हालेलुया. जेव्हा मी आहारी गेलो, देवानी सांगितलं तू अशुद्धता करू नको, कारण तुला पुढे जाऊन फार मोठे काम करायचं आहे. हालेलुया. ब्रदर व्यायाम सांगतात, ज्या दिवशी मला पकडण्यात आलं तेव्हा मला शॉक लागला, आणि डॉक्टर मला सांगतात आता तू मरणार. प्रॉफिट सांगते मेसेज मध्ये, डॉक्टर येऊन मला सांगतात की तू आता मरणार. आणि मी आता माझे दिवस वेळ मोजायला लागलो की माझ्याकडे कदाचित 24 तास असतील, 28 तास असतील, असं मोजायला लागलो. एवढ्या देवाचा दूत येऊन माझ्या बाजूला येऊन म्हणाला, घाबरू नको, तुझी मिनिस्ट्री जस्ट सुरुवात झालेली आहे. हालेलुया. देव जो आहे हे आपल्या कार्याला मनुष्याच्या इच्छेप्रमाणे नाही, तर देवाच्या इच्छेप्रमाणे तो कार्य करत असतो. हालेलुया. परंतु आपण काय बघतो की आपण हा जो ब्लेम आहे हा संप्रदायाप्रमाणे चालवायला बघतो. इकडे वाचन वाचते, पहिलं वचन. तो तिकडून जात असता एक जन्मांत माणूस त्याच्या दृष्टीत पडला. हा कोण आहे? जन्मापासून काय आहे? आंधळा आहे. म्हणजे कोण आहे? जन्मापासून अनबिलीवर आहे. आपण याला इंटरप्रेट करूया, या गोष्टीला समजून घेऊया. भावा बहिणींनो, आम्हाला ह्या गोष्टी समजणे फार गरजेचं आहे. आम्ही ह्या काळात राहत आहोत, रॅप्चरिंग फेथ एज मध्ये आहोत. कोणत्या एज मध्ये आहोत? रॅप्चरिंग फेथ. वी आर नॉट इन एंड टाइम. एंड टाइम मध्ये पूर्ण दुनिया आहे. वी आर नॉट इन एंड टाइम. आता तुम्ही सांगाल नवीन मेसेज का? येस, दिस इज न्यू मेसेज. वी आर इन रॅप्चरिंग फेथ मेसेज. आम्ही रॅप्चर मध्ये जाण्याच्या मोड मध्ये आलेलो आहोत. वी आर नॉट इन द एंड टाइम. जगाच्या अंतामध्ये आम्ही आलेलो नाही आहोत. आमच्या जगाच्या अंताचा काही लेणं देणं नाहीये. लोकांनी त्यांनी घाबरावं ज्या लोकांचा एवढा पैसा आहे, एवढं सगळं आहे, त्यांना अंतिम समयाची भीती असावी. आम्हाला रॅप्चरिंग फेथ साठी आम्हाला निवडलेलं आहे. आम्ही जसं गीत गायला हर्ष वाटतो. मला काय हर्ष वाटतो? माझ्याकडे पैसे आहेत म्हणून. ब्रदरने सांगितलं नाही, गोष्ट खरी आहे. तो वेदांत म्हणून एक कंपनी आहे आणि त्याचा सीईओ आहे. त्याचा सीईओ मला वाटतं असेल 75 वगैरे. CNBC वरती त्याची इंटरव्ह्यू होती. कोणी मिळाली तर तुम्ही ऐकत आहे. तो मला सांगतो की मी कष्ट केले आणि एवढा पैसा बनवला. किती करोडाची प्रॉपर्टी माहिती त्याची? मला वाटतं 80 ते 85 हजार करोडाची प्रॉपर्टी आहे. किती? 80 ते 85 हजार रुपये अकाउंटला असतात का आपल्या? त्याच्याकडे किती आहे? 80 ते 85 हजार करोडची वेदांत इंडस्ट्री आहे. तो सांगतो हे सगळं खराब आहे. इंटरव्ह्यू मध्ये ऑनलाईन सांगतो तो, हे सगळं खराब आहे. तर ती इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी सांगितलं, खा रे बाबा असं का बोलतो तू? तो सांगतो जेव्हा मी माझ्या घरी येतो ना तेव्हा मला कोणच भेटत नाही. मी घरी आलो तर मुलगा बिझनेस मध्ये अटकलाय, बायको त्या कामामध्ये अटकली आहे, नातवं तिकडे गेलेले आहेत, गाडी घेऊन गेलेले आहेत. घरी 8 वाजता येतो तर मी माझं स्वतः बॅग घेतो, माझ्या रूम मध्ये जाऊन राहतो. तो सांगतो पैसा बहुत खराब चीज है, ज्यादा पैसा होना अच्छी बात नहीं है. भावा बहिणींनो, जगामधल्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टीची जाणीव व्हायला लागली की पैसा हा जीवन देऊ शकत नाही. देवाचं वचन म्हणते, मार्ग सत्य आणि जीवन केवळ मी आहे. भावा बहिणींनो, जितक्यांना परमेश्वर मिळाला ना त्यांना जीवन मिळाले. भावा बहिणींनो, आम्ही जे आहोत ना हे आम्ही ना ब्लेम करत असतो. आम्ही सांगतो की तू असा. ब्रदर, तुम्ही चांगलं केलं नाही ना म्हणून मी आज वरती ना आलो. जगात एक मन पण आहे का माहितीये का? इफ यू बॉर्न पुअर दॅट्स नॉट युअर मिस्टेक.
येस बट इफ यू डाय पुअर दॅट्स युअर मिस्टेक. जर तुम्ही गरीब जन्माले तर तुमची चुकी नाहीये, परंतु गरीब मेले तुम्ही तर ती तुमची चुकी आहे. कारण तुम्ही जीवनात काय केलंच नाही, तुम्ही जीवनात फक्त ब्लेम करत राहिले. पण मला मी असा विचार असा रीडिंग करत असताना प्रभूने आणखीन एक मला लाईन दिली, इफ यू बॉर्न अनबिलिव्हर दॅट्स नॉट युअर मिस्टेक, बट इफ यू डाय अनबिलिव्हर दॅट्स युअर मिस्टेक. जर तुम्ही अनबिलिव्हर जन्माला आले ही तुमची चुकी नाही आहे, पण तुम्ही अनबिलिव्हर मेले ही तुमची चुकी आहे. कारण तुम्ही येणाऱ्या वचनाला लक्ष नाही दिलं. देवाचं वचन सांगते हे जे वचन आहे हे जगाच्या काना कोपऱ्यात गुंजवलं जाईल, सगळ्या ठिकाणी सांगितलं जाईल. वचन सांगते प्रत्येक गुडघा टेकला जाईल. ह्याच्यातून कोणाला मुक्तता आहे काय? परंतु आपण काय बघतो, लोक ह्या गोष्टीला देवाच्या वचनाला मानत नाही. मग जो मरेल तो कोणाच्या हिशोबाने मरेल? स्वतःच्या हिशोबाने. त्याची चूक स्वतःची आहे, त्यासाठी त्यालाच बरे. आपण इकडे काय वाचतो परत वाचतो वचन, तो तिकडून जात असता एक जन्मंत माणूस त्याच्या दृष्टीत पडला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? काय आहे हा? ब्लेम गेम आहे. हा काय आहे? ब्लेम गेम. हा जोयर असं का वाटतं माहिती का? ब्रदर जॉनीमुळे. हा काय सांगतात, तुझ्या बापाने तुला काय शिकवलं नाही का रे? कुठे पकडलं का? काय सांगता, अरे तुझ्या बापाने काय शिकवलं नाही का तुला कसं बोलायचं ते? कोणाला येतात? ब्लेम. ब्लेम जो आहे हा वरती वरती चढत जातो. तो एक चोरी करत होता म्हणून दुसऱ्याने चोरी केली त्याच्या मुलाने, असं काय गरजेचं नाही. कुठेतरी मनुष्य आपल्या स्वतःचीच गणना स्वतः करत असतो. भाव-बहिणींनो, आपण बघत आहोत की मनुष्य जो आहे त्याची देवासमोर पात्रता काय आहे. आज आपण बघत आहोत की मनुष्य हे विसरतो की मी का जन्माला आलेलो आहे. काही लोक काय करतात, आपलं स्वतःला ना सगळ्या कॅल्क्युलेशननी मानतात का, आणि काय सांगतात, मी असा आहे ना, माझ्याकडे हे नाही आहे ना म्हणून मी असा आहे. असं दाखवतात, दुःखी दुःखी दाखवतात. असं की माझ्याकडे हे नाही ना, माझ्याकडे हे असलं असतं तर मग मी असा आनंदी राहिलो असतो. तिची साडी मस्त, त्याचं शर्ट भारी, माझं बघ असं असं थोडंसं खराब आहे बघ, ते 5,000चं शर्ट, माझं 400चं 2 मिळाले, त्याच्यातलं 2 घेतलाय. मनुष्य काय करतो, स्वतःला कन्फेस करत असतो की मी असा आहे. असामुळे कारण माझं कुटुंब आहे ना ते अशातून आलेलं आहे ना, गरीब जन्मालेलो आहे म्हणून, किंवा माझं असंच आहे ना. भाव बहिणींनो, मनुष्याच्या जीवनाला कोणाच्यानेही ब्लेम तुम्ही करू शकत नाही. खरा ख्रिस्ती जो असेल तो ह्या वचनाला समजेल. प्रत्येक मनुष्याला आपल्या स्वतःची पहचान घेणे फार गरजेचं आहे. स्वतःची आयडेंटिटी असणे फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही की तुम्ही कोण आहात, तोपर्यंत तुम्ही देवाच्या उपयोगाचे येतच नाही. आपण पुढे वाचा. वचन म्हणते, तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला म्हटले, गुरुजी हा आंधळा जन्म सॉरी कोणाच्या पापामुळे? गुरुजी कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई बाबांच्या? हा जन्माला जो आलेला आहे कदाचित त्याच्या आई बाबाने पाप केला असेल म्हणून हा जन्माला असा आला. आपण काय सांगतो, जनरेशन मध्ये दोष असतो. हा वास्तविक असतो. इस्रायलाने स्वतःहून दोष घेतला आणि काय सांगितलं, तुझे रक्त आमच्या आणि आमच्या मुलाबाळांवर, हा दोष घेतला. परंतु इकडे दोष घेतलेला नाहीये, शाप घेतलेला त्यांनी आहे. इकडे काही शाप नाहीये. हा जन्मापासून काय आहे, आंधळा आहे. आणि आंधळा असताना हे शिष्य का म्हणतात, काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी ब्रदर, काहीतरी प्रॉब्लेम आहे. जन्मापासून कसं काय आंधळा? सगळे तर होत नाही, हाच का आंधळा? काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी भरपूर वेळा हॉस्पिटलला जातो, मुलांच्या हॉस्पिटलमध्ये. तेव्हा मुलांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर खरोखर माणसाला रडू येते. आणि मग आपल्याला कळते की देवाने आपल्याला किती आशीर्वाद दिले. वी हॅव अ हेल्दी बॉडी. आपल्या कुटुंबाच्या मध्ये आपल्या मुलांना काही नाही आहे, कोणाला काही नाही आहे. सगळ्यात आनंदी माणूस असेल ना ज्याच्या घरामध्ये कोणताही रोग नाही आहे. भावा बहिणींनो, पैसा भरपूर आहे, मोठी गाडी घेऊन आलेले आहेत,
परंतु उतरल्यानंतर मुलाला खांद्यावर टाकलेला आहे. 8 वर्षाचा मुलगा, हो सर. 10 वर्षाचा मुलगा, चालता येत नाही, थोडा हँडिकॅप झालेला आहे आणि घेऊन त्याला फिरतात आणि तो तिकडे किंचाळी मारतोय आणि लोक बघतायत. आणि मी विचार करतो 2 मिनिटं, त्या दिवशी मी स्नेहाला सांगितलं 2 मिनिटं आपण आपली फक्त पोझिशन स्विच करूया. 2 मिनिटासाठी, जास्त नको, जास्त सहन नाही होणार. 2 मिनिटासाठी फक्त आपली पोझिशन स्विच करूया आणि विचार करूया की जर आपण तिकडे असते तर आपण स्वतःला काय समजले असते. हो सर. येस. आणि जर आपण तिकडे नाही आहोत तर आपण किती देवाला धन्यवाद दिले पाहिजे की देवाने जे आम्हाला दिलेलं आहे ह्याच्यापेक्षा चांगलं काहीच नाहीये. हालेलुया. भाव बहिणींनो, म्हणून देवाचं वचन काय सांगते, संतती ही देवाने दिलेले धन आहे आणि पोटची फळ, काय सांगते वचन ते, देणगी. पोटची फळ ही त्याची देणगी आहे. कोण देतो? देव देतो. हा जो जन्माला आलेला आहे ह्याच्या आई वडिलांच्या मुळे आहे काय? नाही, हे पोटचे फळ ही देवाची देणगी आहे. आणि ते सांगतात की ह्याच्या आई वडिलांमुळे हा असा आहे काय? देव सांगतो तर आठवण करा वचन, ह्याच्या आई वडिलांनी काहीच केलं नाही. ह्याच्या आई वडिलांना काही जन्म देण्याचा अधिकार सुद्धा नव्हता. जोपर्यंत हा अधिकार मी त्यांना दिला नाही तोपर्यंत. येस. आमेन. भाव बहिणींनो, प्रत्येक मनुष्य देव आपल्या हिशोबाने वापरतो. आपण बघूया शेवटला की आमची जागा काय असायला पाहिजे. आमेन. आमेन. काय तुम्ही माझ्या बरोबर आहात? आमेन. 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 पुढचं वचन वाचं. येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापांनी पाप केले असे नाही. हे नाही किंवा ह्याच्या आई बापाने पाप केले असं असं काही नाहीये. म्हणून हा अंधळा आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर गैरसमज आहे. हा हिंदू कुटुंबातून आला म्हणून तुम्हाला वाटेल की हा कसा आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण त्याच्याशी काही लेणं देणं नाहीये. त्याला तुम्ही सांगू नका की तू हिंदू कुटुंबातून आला का रे, म्हणून तू कुपारी नाही का तू, म्हणून काही असं काहीही जात धर्म भेद पंथ देवासमोर काहीही नाही. हालेलुया. देवासमोर प्रत्येक मनुष्य एक समान आहे. हालेलुया. आणि तर ह्याच्या ठाई देवाचे कार्य प्रकट व्हावी म्हणून असा जन्मास आला. हालेलुया. अशासाठी की आज तुमचाही आमचा जन्म अशासाठी झालेला आहे की देवाचे कार्य आमच्या ठाई प्रगट व्हावे. हालेलुया. आमेन. आणि जर प्रगट होत नसतील तर हा दुसरा प्रश्न. येस सर. प्रगट व्हावे म्हणून जन्मास आलेला आहे, पण प्रगट होत नसतील तर काय? ट्रू सर. ट्रू. द वेसल फॉर द ग्लोरी ऑफ गॉड. येस. बट इफ नॉट दॅट, येस सर. कामाचं जाहीर झालं तर काय आहे तोपर्यंत ठीक आहे. येशू ख्रिस्त स्वतः सांगतो की हा कामाचा आहे म्हणून ह्याला देवाच्या गौरवासाठी केलेला आहे. आता 2 मिनिटं आपण आपल्या स्वतःचे बघूया की मी जो जन्माला आलेलो आहे, मी जो या सगळ्या पंथामधून निघून देवाने मला विश्वासी बनविले, एक विश्वासी बनवून देवाने देवाचा विश्वास माझ्या ठाई घातला. हा कशासाठी घातला? प्रॉफिट सांगतात यू आर द वेसल and God put the Holy Spirit into that vessel. Yes. Amen. Amen. देव त्या भांड्यामध्ये आपला पवित्र आत्मा टाकतो. भाव बहिणींनो, देवाचं आकर्षण सगळ्यांना होऊ शकत नाही. True sir. देवाचं आकर्षण फक्त त्यांनाच होऊ शकते ज्यांना देवाने निवडलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. इकडे हात ठेवा. रोमकरसपत्र ह्याचं 9वा अध्याय. रोमकरसपत्राचं 9वा अध्याय. मी वाचलं तर मी विचार केला मी वाचलं तर कोणतं वचन वाचलं विचारलेलं मी, मला आठवलं इकडे. रोमकरसपत्राचं 9वा अध्याय वचन 19 पासून वाचा. यावर तू मला म्हणशील तर मग तो अजून दोष का लावित असतो? कारण त्याच्या संकल्पाला कोण आड आला आहे? किंवा एक काम करा, मला वाटते 16 वचनापासून वाचा. यावरून 14 पासून वाचा. 14 पासून जाऊ दे. तर आपण काय म्हणावे? देवाच्या ठाई अन्याय आहे काय? आता तो जो अंधार जन्माला आला ह्याच्यासाठी देवाच्या ठाई अन्याय आहे काय? कधीच नाही. कधीच नाही. जर तुमच्यामध्ये तुम्ही गरीब जन्माला आले, तुमच्याकडे काही असेल, काही प्रॉब्लेम असेल, ह्याचा अर्थ असा नाही की देव अन्यायी आहे. येस सर. काय आमेन म्हणाल तुम्ही? आमेन. आमेन. तुम्ही जर गरीब जन्माला आले
तर देवाने अन्याय केला असं आहे काय? No, sir. मुळीच नाही. तुम्ही अंबानीच्या घरी नाही जन्माला आले तर अन्याय आहे काय? नाही. देवाने जे तुम्हाला आणि आम्हाला दिलं ना तर अंबानीकडे पण हालेलुया, ग्लोरी. वर्ल्ड रिचेस्ट लिस्ट मध्ये त्याचं नाव आहे, पण आमच्या हेवनली लिस्ट मध्ये आमचं नाव आहे. हालेलुया. तिकडे त्याचं पण नाव नाहीये. आमेन. आमचं नाव कुठे? कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात नाव आहे. हालेलुया. आमेन. ह्यामध्ये नाव टाकेल ना त्याला जीवन आहे. वर्ल्ड लिस्ट मध्ये नाव टाकून त्याला जीवन नाहीये. जीवनासाठी आम्हाला देवाच्या पुस्तकात जाणे गरजेचं आहे. म्हणून काय वचन सांगते, आपण काय म्हणावे? देवाच्या काही अन्याय आहे काय? कधीच नाही. कधीच नाही. कारण तो मोशेला म्हणतो, ज्या कोणावर मी दया करीतो त्याच्यावर मी दया करीन, हालेलुया. आणि ज्या कोणावर मी करुणा करीतो त्याच्यावर मी करुणा करीन. हालेलुया. आमेन. आमेन. आणि यावरून हे इच्छा बाळगण्यावर नव्हे किंवा धावपळ करणाऱ्यावर नव्हे, तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. हालेलुया. मग तुम्ही जे वेसल आहात तर तुमची इच्छा आहे, प्रभू माझ्यात हा द्राक्ष रस टाकना, प्रभू तिकडचं ते टाकना, प्रभू ते पैसा टाकना. हा तुमच्या इच्छेवरती भाव बहिणींनो हो, धन्यवाद. तुमचा उपयोग कधीच नाहीये. मला पण वाटते माझ्याकडे BMW मर्सिडीज असावी 4 गाड्या. मला वाटते मी 5:30ला घरी यावं. इच्छा खूप बाळगतो. अरे इच्छा बाळगण्यावरती काहीच नाहीये. भाव बहिणींना आमच्या जीवनात इच्छा बाळगण्याने काहीच होणार नाही. तो देव जो आहे तो ठरवतो की ह्या मातीच्या मडक्यामध्ये काय टाकायचं. हालेलुया. कारण त्याला जो आहे आपला उपयोग त्याच्या कामासाठी करायचा आहे. आमेन, आमेन. हालेलुया. आणि शास्त्रलेख फारोला असे सांगतो, हा. मी तुला पुढे केले आहे हे याच करिता की तुझ्याकडून मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे. अरे बाप रे बाप. कोणाला पुढे केलेलं आहे? फारोला. फारोला. आंधळ्या जन्मांधळ्याला पुढे केलं अशासाठी की देवाचा गौरव प्रगट व्हावा. हालेलुया. आता तुम्ही सांगाल ब्रदर आमच्या कुटुंबात किती प्रॉब्लेम आहेत माहितीये का ब्रदर? आमच्या घरात भरपूर प्रॉब्लेम देवाच्या गौरवासाठी आहे. हो सर. आमेन. आमेन. तुमच्या घरात प्रॉब्लेम असेल ना तर याचा अर्थ तुम्ही समजा की देव तुमचा उपयोग देवाच्या गौरवासाठी करत आहे. हालेलुया. तुमच्या जीवनात प्रॉब्लेम असतील तर तुम्ही देवाला धन्यवाद द्या. हे कारण तुमच्या हाती नाही तर दया करणाऱ्या देवावरती आहे Amen. की ज्याने तुम्हाला ही समज दिली की तुमच्या इच्छेप्रमाणे नाही तर देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही Hallelujah. हालेलुया. आणि काय वचन म्हणते पुढे? यावरून त्याच्या इच्छेस येईल त्याच्यावर तो दया करीतो, आणि त्याच्या इच्छेस येईल त्याला तो कठीण हृदयाचे करीतो. त्याला तो कठीण हृदयाचे करीतो. हालेलुया. आई वडिलांमुळे काय आहे काय? फारच आई वडिलांमुळे फारच हृदय कठीण होतं काय? हो. कठीण करणारा देव होता. हालेलुया. देवाला माहिती आहे की प्रत्येक भांड्याचा उपयोग कसा करावा. आमेन. आम्ही नाही सांगावा की आमचा उपयोग असा झाला पाहिजे. हो. ब्रदर नितीनने काल एक कोट पाठवलं होतं आणि मला फार ते स्पर्श झालं. ते वाचू इच्छितो जर कोणी वाचलं नसेल तर. इफ द वर्ड सेज डू सर्टन थिंग, जर वचन सांगते तुम्ही अमुक अमुक करा, डू इट, तुम्ही ते करावे. का? कारण वचन सांगते. हालेलुया. आमेन. Glory. आय डोंट केअर व्हॉट द ऑर्गनायझेशन सेज. मला काही फरक पडत नाही की दुनिया संप्रदाय काय सांगतो. डू इट एनी हाव. काही परिस्थिती होतो जर वचन सांगते तुम्हाला करायला तर तुम्ही करा. दॅट्स द जोशुआ that God is waiting on. Yes. Amen. हाच तो यहोशुआ आहे जो देवासाठी वाट बघत होता. हो. Turn not 1 inch, 1 iota. Stay right with the word. Yes. थोडंसंही सरकू नका. देवाने जे वचन दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही राहा. Turn not from him to the right or to the left or thou mayest prosper. तुझ्या उजव्याला पण जाऊ नको आणि डाव्याला पण जाऊ नको तर तू आशीर्वादित होशील. Yes. हालेलुया. Oh, you think you are prospering when you are building big churches, getting 10,000 added to your denomination. That's not prosperity. हो सर. जर कोणाला वाटत असेल अरे त्यांचं चर्च मोठं, आपलं पण चर्च मोठं असलं पाहिजे, नाहीतर आम्ही मोठ्या चर्च मध्ये असले पाहिजे. सर. एका माणसाने सांगितलं होतं की तुम्हाला माहिती आहे का
बसमध्ये 60 सीट असतात आणि फेरारी गाडीमध्ये फक्त 2 सीट असतात. येस. असं का? हालेलुया. हालेलुया. महत्वाचं उदाहरण आहे. मला फार आवडलं. हालेलुया. जाम काय सांगतात इम्पॉर्टंट होतं. बसमध्ये 60 सीट असतात. 20 लाखाची 30 लाखाची बस मिळते आणि फेरारी 5 करोडाची 5 करोड. आणि फक्त 2 जण बसतात. हालेलुया. हे कसं काय शक्य आहे? तो सांगतो त्याने म्हटलं, माणसाने म्हटलं पुढे, अशासाठी की तुम्हाला सगळं सोडावं लागेल, फक्त 2 जणांनाच पुढे जावं लागेल. येस. येस सर. तुम्ही सगळ्यांना घेऊन चालत असाल ना तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. ट्रू. आमेन. तुम्ही खालक्यात राहणार. फेरारी मध्ये जायचं असेल तर दोघांनाच जावं लागेल. आणि मी सांगितलं आमेन. हालेलुया. दुसरा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त, हालेलुया. जो आमच्या जोडीला आहे. आमेन. सगळ्या गावाला संप्रदायाला घेऊन निघाले ना तर देव कुठं आहे सापडणार नाही भावांनो. ट्रू सर. परंतु दुसरा सीट खाली असेल ना तर आपल्याला कळेल इकडे बसणार कोण आहे, ड्रायव्हर सीटवर. इकडे कोण बसणार आहे हालेलुया. हे आम्हाला कळून येईल. म्हणून आमच्या जोडीला टेन्स ऑफ काय सांगते, ओ यू थिंक यू आर प्रॉस्परिंग वेन यू आर बिल्डिंग बिग चर्चेस गेटिंग 10,000 ऍडेड टू युअर डिनॉमिनेशन, दॅट्स नॉट प्रॉस्पेरिटी. हे काय प्रॉस्पेरिटीला आपण काय म्हणतो? बरोबर नाहीये. सुपरता. That don't take you one step closer to the promise. हे प्रॉस्पेरिटीने तुम्ही देवाचे एक स्टेप सुद्धा जवळ जात नाहीये. What we need is more of God, more of हालेलुया. 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 तुम्हाला काय पाहिजे की देव पाहिजे आणि तुमच्या भांड्यामध्ये पवित्र आत्मा पाहिजे. हालेलुया. टेन्स ऑफ 1000 पीपल असले, फॉर एक्झाम्पल असले चर्चमध्ये, पण ते जर चर्च स्वर्गीय राज्यातच नसेल तर काय करायचं? ट्रू. मंदाखालच्या देवळात जा, तिकडे बाहेरपर्यंत चेअर लावतात. Yes, yes. त्यांना मिसा 4 भागामध्ये वाटायला लागते का? एवढ्या लोकांना अकोमोडेट करायला नाही लागत. राईट. आम्हाला करायला लागते काय? आमचे प्रत्येक जण एक एक बसलाय, हालेलुया. 2 पण बसलाय, एक एक बसलाय. इकडे तर मागे खाली पण आहे. राईट. आमच्याकडे भरपूर जागा आहे. हालेलुया. आम्ही स्पेशल एडिशन मध्ये येतो. हा, येस सर. वी आर अ स्पेशल एडिशन येस पीपल. सर. माहिती ना स्पेशल एडिशन काय Yes, असते? yes, yes. त्याला म्हणतात लिमिटेड एडिशन. limited. लिमिटेड एडिशन म्हणजे एकदाच एवढंच बनवलं, ह्याच्या व्यतिरिक्त बनणार नाही. Hallelujah. बाकी सगळं बनत राहील, पण हे एवढं आहे ना, हे 50 पीस जे बनवले आहेत ना, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं पीस बनवणार नाही. हा, एक्स्ट्रा फीचर. त्याला सांगतात मास्टर पीस, येस. एक्स्ट्रा पीस. येस. असे कोणाला मिळणार नाही. भाव बहिणींनो, देवाने तुम्हाला आणि आम्हाला हालेलुया. मास्टर पीस बनवले. आमेन. आमेन. अशासाठी की आम्ही त्याच्या उपयोगास यावे. मग तुम्ही आणि आम्ही आमच्या जीवनाचा डिसिजन घेता कामा नाही. नो सर. आम्हाला अधिकार पण नाहीये, कारण हे सगळं दया करणाऱ्या देवावरती आहे. Amen. 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 आणि वाचा पुढे वचन. यावर तू मला म्हणशील तर मग तो अजून दोष का लावित असतो? हा कारण त्यांच्या संकल्पाला कोण आड आला आहे? हा, अजून कोण दोष लावत आहे? त्याच्या संकल्पाला कोण आला आहे? आणि हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? हे तू कोण आहे की देवाला सांगशील? उद्या ब्रदर माणूस सांगते, देवा मला तू डॉक्टर का नाही केला? मला पण डॉक्टर करायचं होतं ना, तू मला डॉक्टर का नाही केलं? मला का नाही बनवलं? असं सांगेल मनुष्य. सांगतो. हा, Yes. मी पण सांगतो. मला काल एक ऑफिसमध्ये काम करत होतं आणि असे एक्सपेन्स क्लेम बघत होता आणि अप्रूव्ह करत होता मी. तर एकाने क्लेम टाकला होता, त्याची लंडनची ट्रिप कॅन्सल झाली, तर कॅन्सलेशनचे 5.5 लाख रुपये त्यांनी क्लेम टाकला होता. तर मी बॉसला सांगितलं, चुकीनं आपण फायनान्स मध्ये आले, तिकडे ते बिझनेस मध्ये असले असते 5.5 लाख रुपयाचा क्लेम झाला असता. तिकडे तो बघ कसं मस्त क्लेम करतो. तो बॉस का सांगतो, पण तुला माहितीये का त्या 5.5 लाख रुपये त्याला देताना 5.5 करोडाचा धंदा पण त्याला आणायचा आहे. ते तुला दिसला का? हा, ही गोष्ट खरी आहे. आपल्याला आवडती बाजू दिसते, पण त्याच्या मागे मेहनत आहे ती दिसत नाही. राईट. ते कोणतीच गोष्ट जगात कोण कोणाला फुकट देत नाही, कुठेच देत नाही. पीळ काढल्याशिवाय पाणी निघत नाही. येस सर. अशी परिस्थिती. आणि काय वचन म्हणते? घडलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याला हे मानवा, हे मानवा, देवाला उलटून बोलणारा तू कोण? देवाला उलटून बोलणारा तू कोण? काय सांगितलं प्रभू? हे माझा कशामुळे आहे? आई वडिलांचा दोष आहे का प्रभू? म्हणून मी असं आहे काय? मी कशाला आंधळा आहे? माझ्या आई वडिलांमुळे काय? घडलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? असे म्हणेल काय? तुम्हाला असं काय बनवलं? विचार करा भाऊ बहिणींनो.
True, sir. या शब्दामध्ये ना अख्खा अर्थ लपलेला आहे. येस सर. कुंभार जेव्हा मातीच्या मडक्यावरती त्या चाकावरती बसतो ना, भावा बहिणीनो, तो बसण्या अगोदर त्याच्या डोक्यामध्ये एक प्रतिमा ऑलरेडी असते. हालेलुया. 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 Glory. लक्षात घ्या ही गोष्ट भावा True, बहिणीनो, true. तुम्ही किती इम्पॉर्टन्स आहात ते. यू आर द वेसल ऑफ ग्लोरी ऑफ गॉड. हालेलुया. तुम्ही देवाच्या गौरवाचं भांड आहात. Yes. आज जेव्हा तुम्ही निघाल इकडून, प्रवृत्तीने निघा. हालेलुया. जसं गीत घेतलं, हर्ष वाटतो. आमेन. का हर्ष वाटतो? Yes. कारण प्रभू माझ्यामध्ये आहे. हालेलुया. का हर्ष वाटतो? कारण मी प्रभूच्या उपयोगाचं साधन आहे. आमेन. हु आर यू? हालेलुया. तुम्ही कोण आहात आणि तुमच्यामध्ये कोण आहे? हालेलुया. हालेलुया. हे आज आम्हाला समजणे गरजेचं आहे. आणि काय वचन म्हणते? किंवा एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे, असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? ठीक आहे. त्यांनी अशी आणली, गोण भरून माती आणली, आणि तो बसण्या अगोदर विचार करतो की आता ह्या गोळ्याचं मी काय बनवावं. गोळा सांगत असेल, असं ना असं भांड बनव ना की मला जाम प्राइज मिळाली पाहिजे. कुंभार सांगेल, तू मला सांगणार की मी तुला सांगणार? येस सर. तुला जर वाटत असेल तू स्वतः बन. येस सर. एवढा जर गर्व आहे तर स्वतः बन. ट्रू सर. बनू शकतो काय? नो. देवाचं वचन का सांगते, मनुष्य आपल्या जीवनाला विधभर सुद्धा वाढवू शकत नाही. आमेन. किती? विधभर. विधभर. अरे मोठ्या मोठ्या गोष्टी सोडून द्या, विधभर पण वाढू शकत नाही तर तुम्ही तुमच्या जीवनाचं डिसिजन घेऊ शकाल काय? कधीच नाही. म्हणून आपण काय गाणं बोलतो, मेक मी अँड मोल्ड मी, Yes. दिस इज व्हॉट आय Yes, sir. Amen. अर्थ काय? मी फक्त प्रार्थना करू शकतो की प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे तू मला बनव. आमेन. पण मी नाही सांगू शकत प्रभू मला अंबानी सारखं बनव, माझ्या चर्च मध्ये हजारो लोक येऊ दे. हे माझं काम नाहीये. ट्रू सर. दिस इज नॉट माय वर्क. मी फक्त सर्व्हिंग करणार आहे. ही इज द हेड ऑफ द रेस्टॉरंट. तो रेस्टॉरंटचा हेड आहे. त्याला माहिती आहे की मंडळीमध्ये किती लोक आहे ना, जेवण कसं द्यायचं, कोणाला किती भूक लागलेली आहे, कशा प्रकारची भूक लागलेली आहे, सगळं त्याला माहिती आहे. तो जेवण देतो आणि हे जेवण वाटलं जाते आणि आपण सगळे खातो आणि आम्ही म्हणतो प्रेज द लॉर्ड. प्रभूने आमची भूक जाणली. हालेलुया. आम्ही काय साक्ष देतो? प्रभूने आमची भूक जाणली. एक सिस्टर ब्रदर बॅनम कडे आली आणि ब्रदर बॅनम कडे आलेलं असताना जाम रडते 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 रडते. ब्रदर बॅनम त्याला सांगतो, काय झालं? ब्रदर प्रॉब्लेम भरपूर आहेत. ब्रदर बॅनम सांगतो, त्याच्यासाठी तू रडते? हो ब्रदर. ब्रदर सांगता, आता तू हसायला लाग, आनंद करायला लाग. हालेलुया. का? तर ती म्हणते, का ब्रदर तुम्ही असं बोलता? कारण आता प्रभू येशू तुझ्याकडे आहे, जो तुझ्या सगळ्या प्रॉब्लेमचं निवारण करणार आहे. हालेलुया. हालेलुया. आमेन. भाव बहिणी, आम्हाला आमची पोझिशन कळणे फार गरजेची आहे. हो, सर. आमेन. आणि काय वचन होतं पुढे ते? आपला क्रोध दर्शवावा, व आपले सामर्थ्य व्यक्त करावे, असे देवाच्या मनात असताना नाशासाठी सिद्ध केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने त्याने जर वापरून घेतले आणि ज्या आपल्याला जे आपल्याला केवळ बहुधातून नव्हे तर परराष्ट्रीयातून पाचारण झाले. हालेलुया. हालेलुया. त्या आपल्याविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरवासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्राविषयी आपल्या गौरवाची विपुलता व्यक्त करावी असे त्याला वाटत असले तर काय? हालेलुया. हालेलुया. तर काय? Glory. जर त्याला वाटत असेल की हा जो आहे हा हिंदू कुटुंबातून जन्मलेला आहे, परंतु मी ह्याला घेणार, ह्याच्यामध्ये मी माझा पवित्र आत्मा घालणार, हालेलुया. ह्याला माझ्या कामासाठी बनवणार, हा मालाडवरून उचलून आणला, तर ह्यात काय? हालेलुया. तुम्हाला जर वापरलं तर ह्यात काय? हालेलुया. हा सांगेल, अरे हा तर टीचर आहे, ट्रू. ह्या काय मोठं कॉर्पोरेट मध्ये आहे काय Yes. की याने उभं राहून असं देवाचं Yes. वचन सांगावं? Hallelujah. पण देव सांगतो मला जर ह्याला वापरायचं आहे तर ह्यात काय? Yes, sir. हालेलुया. आज आम्हाला उपयोग आमची पात्रता कळली पाहिजे. हालेलुया. पात्रता कधी डुम 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 उडते काय? नो. सोन्याचं पात्र घेऊन या आणि मातीचं माडकं घेऊन या, दोघांच्या बाजूला ठेवा. सोन्यावाला असं असं उडताना तुम्हाला दिसेल काय? अरे मी सोन्याचं आहे, मी सोन्याचं आहे. काय नाही, कोणाच उडत नाही. Right. का सांगा? कारण जो वापरणार आहे ना Hallelujah. त्याला माहिती आहे की ह्याला कधी उतरायचं. Amen.
हालेलुया. हालेलुया. पात्रता आम्हाला आमची कळली पाहिजे. आम्ही कोणच नाहीये जोपर्यंत देव आम्हाला वापरत नाही. आणि देव काय सांगतो, यहुद्या लोकांना जाम कठीण गेलं. हे तर नाव वापरणारे साहित्य फेकलेले पात्र कोण? परराष्ट्रीय. परराष्ट्रीयांकडे वचन गेलं कसं? आमचा यहोवा परमेश्वर बाहेरच्या देवांकडे गेला कसा? देव सांगतो यहोवा परमेश्वर तुमचा होता. प्रभू येशू ख्रिस्त अख्ख्या जगात आहे. आमेन. येशू ख्रिस्ताचं वचन सांगते, यहुद्यांनी जितक्यांनी विश्वास ठेवला, असं वचन म्हणते काय? नो. जितक्यांनी माझ्या नावावर विश्वास ठेवला आमेन. तितक्यांना पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार मिळाला. हालेलुया. अरे बापरे, तुम्ही सांगाल जेंटाईल, अरे काय फरक नाही पडत. हिंदू धर्मातून काय फरक नाही पडत. मुस्लिम मधून अरे काय फरक नाही पडत. सर, हे सगळं तुमचे लावलेले नियम आहेत. धर्म आमेन. माझा निर्माण करता परमेश्वर आहे. तोच आहे. हालेलुया. भाऊ बहिणींनो, प्रॉफिट सांगतात योबामध्ये कॉन्फिडन्स आला कुठून? ट्रू. बसलाय तिकडे, इतके मुलं मेली, तरी काय सांगतो मी ते का? देवाने दिले आणि देवाने नेले. आपल्या कोणात कपॅसिटी नाही. नो नो सर. 1000 रुपयाचं नुकसान झालं, माझी बायको मला 12ला काढते. पैसे कुठे गेले? कोण तुझे पैसे घेऊन जातो तुला कळत पण नाही. तू विसरतो, याला त्याला पैसे दिले आणि तू विसरलाय की पैसे दिले नाहीत, पैसे घ्यायचे ते. मी आता किती गोष्टी लक्षात ठेवू. मी पैसे पण लक्षात ठेवू, हे पण देऊ. ज्याला दिले त्यांनी लक्षात ठेवायचं की मी ठेवायचं? ज्याला दिले तो विसरला, तो विचारायचा, हा पण विसरला तर मी पण विसरतो. तर काय हे मनुष्य असा विचार करत असतो एक. आणि इकडे योग का सांगतो, देवाने दिले, देवाने नेले, देवाच्या नावाला धन्यवाद. धन्यवाद. का भावा बहिणीनं तो असं सांगत असेल? प्रॉफिट सांगतो, हन्नाची प्रेयर का अशी होती? का अशी प्रेयर होती? प्रॉफिट सांगतात, जेव्हा तिचा नवरा प्रार्थना करत होता ना, तेव्हा नवऱ्याने सांगितलं, देवा माझ्या बायकोची तू एकदा भेट घे. एलिया, काय एलियाचं ना काय नाव? हन्नाच्या नवऱ्याचं नाव काय? 10 नवऱ्याहून पुरा एलकाना. एलिया तर काय बोलला? एलकाना का बोलला? ब्रदर मॅडम मेसेज मध्ये सांगतात, ब्रदर मॅडमला सगळं दिसते. प्रॉफिटला सगळं माहिती. प्रॉफिट त्या पिक्चर वरती तिकडे उभा राहून बघत असतो की काय चाललंय. जे आम्हाला पण नाही कळत भाव बहिणींनो, ही देवाची कृपा आहे की वी आर प्रिव्हिलेज ऑप्शन. हालेलुया. की ही बायबल लोक वाचतात, आम्हाला परिस्थिती जी खरी आहे ती दिसते. आमेन. आणि प्रॉफिट सांगतो, तो प्रार्थना करतो देवाकडे, सांगतो काय सांगतो? आता बायबल मध्ये लिहिलंय का? नाही लिहिलंय. तो काय सांगतो, प्रभू माझ्या बायकोची एकदा तू आठवण कर, तिच्याशी तू प्रभू तू डील कर. प्रॉफिट सांगतात, तिकडे हन्ना जी आहे ती रडत आहे. का? की प्रभू तू माझी आठवण कर, प्रभू तू माझा उपयोग कर. आणि तिकडे तो एली जो आहे, त्याला देवाचं वचन येऊन सांगते, तू तिला सांग तू आता होशील बा आशीर्वादित, जर तू देवाकडे मागते तर. प्रॉफिट सांगतात, हे वेसळचा युग जो आहे हा कोणी केला? देवानी आपल्या वेळेमध्ये हन्नाला बरोबर आशीर्वादित केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. भावांनो, आम्ही आमच्या जीवनात कधी अपसेट असता कामा नये. ट्रू सर. जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणाचे पुत्र आहात, तेव्हा तुमची पात्रता पहिल्यापेक्षा अधिक बदलली जाईल. हालेलुया. आणि देवाचं वचन का सांगते, नव्याने जन्म घेणे हे गरजेचं आहे. आमेन. का गरजेचं आहे? बघा, आपण बाजारात सगळे जातो, भांडीच्या दुकानात घेतले, सोन्याचं भांडं घेतलं फॉर एक्झाम्पल, चांदीचं घेतलं, आणता बरोबर त्याच्यामध्ये आपण टाकतो काय? दुकानातून आणलेला असेल त्यांनी त्याचा असं मस्त स्टिकर मारला असेल, माहितीये ना? बादली बिदली घेतली स्टिकर येतो. आपण घरी आणतो, काय करतो? पहिली बादली बिदली धुवून काढतो, स्टिकर बिकर काढतो. स्टिकर ठेवल्यानंतर काय होईल? स्टिकरवाला जाम एक्सपिरियन्स दाखवतो ना. आम्ही कागदाचा जो स्टिकर बिकर काढतो, बादली आतमधून बाहेर येऊन स्वच्छ करतो. काय कढई घेतली का? पहिली कढई काय करतो? तेल लावतो, उन्हामध्ये सुकत घालतो, मग एकदा चुलीवर चढवतो, तेल टाकून करतो. अरे तू सांगेल, तू कढई का सांगेल, अरे अशी वापरणार, तू काय करायला लावलाय? वापरणाऱ्याला माहिती आहे की ह्याचा वापर कसा करायचा. ह्याच्यामध्ये जीवनाला टेस्ट येण्यासाठी मला ह्या कढईला कसा आकार दिला पाहिजे हे मला माहिती आहे. कढईला सांगायची गरज नाही.
कढाईलाच माहिती नाही की त्याला कसं वापरलं जाते. एकाच्या घरात कढई ठार ठार खार खार करावं लागते, दुसरा तीच कढई घेऊन आलाय, अरे व्यवस्थित फिरते, येस वापरणाऱ्यावरती आहे. आमेन आज तुम्ही कोणाच्या हातात आहात ह्यावरती सगळं काय हो आहे. सर आमेन आज जर तुम्ही देवाच्या हाती आहात, यू आर स्मूथ. येस तुम्ही सांगा जीवनात प्रॉब्लेम चालू आहे, यू आर स्मूथ. हालेलुया काय तुम्ही आमेन म्हणा. आमेन, आमेन. तुमच्या जीवनात कष्ट चालू आहे, यू आर स्मूथ. येस आमेन कारण तुमच्या जोडीला प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. हालेलुया बा बहिणींनो, आम्हाला कोणाची गरज नाही, कारण देव आमच्या जोडीला आहे. आपण आणखीन एक वचन वाचूया. दुसरे तिमित्थ हा पौलाचा प्रिय मुलगा. हा तिमित्थ कोण आहे? पौलाचा प्रिय मुलगा. येस त्याचा जीव ना पौलाचा एकामध्ये अख्ख्या बायबलमध्ये जीव अटकलाय. येस तो कोण माहितीये का? तिमित्थ. निमित्त बाकी कोणामध्ये जीव नाही. बाकी ह्याला घेऊन ये त्याला घेऊन ये, हा चांगला उपयोगाचा लोक वगैरे, परंतु जीव कोणात? तिमिथ्यामध्ये. सगळ्या चांगल्या गोष्टी कोणाला सांगितल्या माहितीये का? माझ्या मुला तिमिथ्याला. आता दुसरा अध्याय आहे, याचं मला वाटतं, एक मिनिट हा मी उघडतो, 19 पासून लिहिलं आहे, पण मला वाटते तुम्ही 14 पासून वाचा. आणि मला ना थोडंसं इंग्लिश मध्ये त्याच्यामध्ये पाहिजे, मी तुम्हाला सांगेन. हा वाचा ब्रदर. तू या नाही मराठीत वाचा बरं. तू या गोष्टीची त्याला आठवण दे. दुसरं तिमित्त दुसरं अध्याय 14. तू या गोष्टींची त्यांना आठवण दे. हा त्यांना प्रभू समोर निक्षून सांग की शब्द युद्ध करू नका, हा हे कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते. शब्द युद्ध करू नका, मारामारी करू नका. ऐकणाऱ्याचं काय आहे? केवळ नाशास काय आहे? कारण आहे. ह्याच्याने काही फायदा नाही होणार. ब्रदर नितीन, तुम्ही असं काय केलं? ब्रदर जॉनी, तुम्ही असं काय केलं? हे काय आहे? शब्द युद्ध. मारामारी, 2 मार खायचे, 2 थोबाड फोडायचे, दात तोडायचे, रक्त काढायचं, याच्याशिवाय काही फायदा आहे काय? नाही. गेन आहे का? वचन पुढे वाचा. तू सत्याचे वचन नीट सांगणारा, लाज वाटल्यास कसले कारण नसलेला. आम्हाला वाटतं ना, सगळ्यांसमोर प्रार्थना करायला सांगितलं, नको नको तू कर ना, मी कशाला करतो, करतो. सगळे लोक ऐकतात का नाही? आम्हाला प्रार्थना करायला लाज वाटते, परंतु देवाचं वचन का सांगते? तू जर खरा कामकरी असशील ना, खरं जर देवाचं भांड असशील ना, तर तुला लाज नाही वाटणार. आमेन. तू जर देवाच्या घरातलं भांड असेल ना, तर तुला लाज बिलकुल वाटणार नाही प्रार्थना करण्यासाठी. आणि देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर. होईल तितके कर म्हणजे काय आहे? जितकं तुला जमेल तितकं देवाच्या उपयोगी येत जा. तू सांगशील थोडा सकाळी येतो, डायरेक्ट पुढच्या दुसऱ्या दिवशी सकाळी प्रार्थना करतो. नाही. जेवढं तुला जमेल तेवढं तू देवाच्या कामास येत जा. आणि तिच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. म्हणजे काय समजलं ना? येस. म्हणजे तुम्ही अनितीच्या रिकाम्या वटवटीमध्ये असलात ना, म्हणून तुम्ही देवाच्या कामात येत नाही. तुम्ही इकडून निघा का आणि इकडे या. इकडे आले ना, ते तिकडे भांड्याला भांडे टेकलेलं असतं ना, वाराला ना टांग 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 सगळे वाजतात की नाही वाजतात? ते बेल कसे असतात? टांगणांग 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 वाजत असतात. म्हणून त्याला काय सांगतात? घंटा म्हणतात. घंटा. लोक येतात, टांग 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 वाजून जातात. त्याचा काय फायदा आहे का? काहीच फायदा नाही. अख्ख्या लोकांना कळते, हा कोणीतरी घंटा वाजवली या, हा यांच्या घरात भांडणं चालू झाली या. भांडणं काय आहे? घंटा आहे, घंटा. लोक आनंद करतात, कान लावतात. बायकोला कसं नवरा बोलतो बघ, नवरा कसं बायकोला बोलतो बघ, यांच्या घरात मारामारी कशी पडली बघ. कोणत्या उपयोगाचे पात्र ते पात्र तुम्ही आहात ना, हे आम्हाला आयडेंटिफाय आहे. परत वाचा ते 16 वचन. आणि तिच्या रिकाम्या वटवटीपासून दूर राहा. अशा वटवटी करणारे अभक्तीस अधिक सरसावतील, आणि त्यांचे शिक्षण काळपुटी सारखे चरेल. काळपुरी सारखं चरेल. एक मिनिट हा ब्रदर, मी फक्त इंग्लिश मध्ये एकदा ओपन करतो. काळपुळी 17 वाचलं ना. And their words will eat as death and a canker of whom is Himas and पुढे वाचते हुमयास आणि व त्यांच्यापैकी हुमनाय व फितेल हे आहेत. फिलेत हे आहेत. ते सत्याविषयी चुकले आहेत. ते सत्याविषयी का झालेले आहे? चुकले आहेत. कशासाठी? पुढे वचन सांगते. पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात. रॅप्चर झालेला आहे. द रिझरेक्शन इज ओव्हर असं ते म्हणतात. आणि
आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात. कित्येकांच्या विश्वासाचा काय करायला लावलाय? नाश करायला लावलाय. काय सांगून? रॅप्चर झालाय. ब्रदर, तुम्ही काय छोट्या छोट्या त्या शाळेमध्ये प्रार्थना करता? आमच्या इकडे या, मोठ्या चर्चमध्ये या, आमच्याकडे किती आहे बघा, तुमचा नाश झालाय. असे बोलणारे असे लोक आहेत. राईट. ह्या लोकांपासून आपल्याला काय आहे? सावध राहणे फार गरजेचं आहे. आणि 19 वचन वाचा. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो. आता इकडे थांबा, इंग्लिश मध्ये वाचा. 19 इंग्लिश मध्ये ऍक्च्युअली ना ह्याचं ट्रान्सलेशन फार सुंदर आहे जे लिहिलंय ते. नेव्हरथिलेस द फाउंडेशन ऑफ गॉड स्टँडेड शुअर. हालेलुया. काही असो, देवाचं जे स्थान जे आहे हे भक्कम आहे. आणि हॅव्हिंग दिस काय आहे? शिक्का मारलेला सुद्धा आहे. हालेलुया. द लॉर्ड नोवेथ देम दॅट आर हिज. Yes. देवाला ठाऊक आहे की देवाचे कोण आहे. तुम्हाला माहिती नाही की मी देवाचा आहे की नाहीये. देवाला माहिती आहे की मी देवाचा आहे की नाहीये. आय डोंट हॅव टू प्रूव्ह समबडी हा की मी प्रार्थनेला तो फादर सारखा कन्व्हेन्स घालतो. मी पास्टर, माहितीये का? पास्टर सांगितलं ना लोकांना टाइम म्हणून ना पहिला काय पाहिजे मी ते खा. अरे मी कुठे गेलो होतो? मरणाला गेलो होतो बॉम्बेला, एका सिस्टरच्या मरणाला. सिस्टरच्या मरणाला गेलेलो असताना मी तिकडे उभा होतो. पुढे ब्रदर शिंदेची वाईफ जेव्हा मेली होती तेव्हा मी गेलेलो असताना मी तिकडे उभा होतो. एवढ्यात एक माणूस आला का आम्हाला, ब्रदर ब्रदर वहां से ना वो पास्टर जो बीच में बैठा ना उसको आगे बुलाओ. मैंने किधर बीच में? वो लोगों के बीच में बैठा है ना, उसको आगे बुलाओ. मैंने क्यों? अरे पास्टर है, आगे बैठना चाहिए. अरे मी विचार करतोय कोण मेलाय त्याचं टेन्शन त्याला आहे. ह्याला तो पास्टर तिकडे बसला त्याचं टेन्शन आहे. Yes, sir. पास्टरला वरती नाही बोलत तर त्याला दुःख वाटते, त्याचं त्याला पडलाय. Yes. कोणाला काय कोणाला काय, ही आहे अंतिम समयाच्या मंडळीची परिस्थिती. True, sir. म्हणून ते एंड टाइम मध्ये आहेत. Yes. आम्ही रॅप्चरिंग मध्ये आहोत. Hallelujah. आम्हाला मानपान नको, आम्हाला देवाचं वचन दे. Amen. सिंपल. देवाचं वचन आमच्यासाठी जीवन आहे. Yes, sir. आम्हाला वरती बसवलं नाही, आम्ही स्वर्गात पेले ना जरा. आम्ही कुठेही बसलं नाही, आम्हाला काही फरक पडत नाही. Hallelujah. आम्हाला देवाच्या वचनाची आवड असणे फार गरजेचं आहे. Amen. कोण आम्हाला बोलवतो, कोण आम्हाला नाही बोलत, काहीही फरक पडत नाही. ब्रदर मेसेज मध्ये काय सांगितलं? देवाचा आत्मा तुमच्यामध्ये आहे की नाही ह्यानी फरक पडतो. Yes, हालेलुया. बाकी कशाने आम्हाला फरक पडत नाही. Nevertheless, the foundation of God standeth sure, having this seal, and the Lord knoweth them that are His. Yes. देवाला माहिती आहे की देवाचे कोण आहेत. Amen? Amen. And let everyone that nameth the name of Christ depart from iniquity. Hallelujah. Hallelujah. Amen. जे देवाचे जे आहे ते अधर्मापासून दूर हो. आता 19 तुम्ही मराठीत बोलता. मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही. नाही 19. तथापि देवाने घातलेला स्थिर पाया टिकून राहतो. त्यावर हा शिक्का मारलेला आहे. प्रभू आपले जे आहेत त्यांना ओळखतो. प्रभू आपले जे आहे त्यांना ओळखतो. आणि जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनितीपासून दूर राहावे. त्यांनी अनितीपासून काय राहावे? दूर राहावे. जो कोणी प्रभूचे नाव घेतो तो. आम्ही प्रभूचे नाव घेतो. Yes, amen. आम्ही प्रभूचे नाव घेतो. सगळे झोपले वाटते. Yes, amen. हात वरती करा ना. असे काय म्हणजे वजन लागेल? 10 रुपये मागितले की मी तुमच्याकडे? हात वरती करा. Amen, amen. जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्यांनी अनितीपासून दूर राहावे. दूर राहावे. Amen. दिस इज ऑर्डर. True, sir. तुम्ही Yes. तुमचा वापर दुसऱ्या कामासाठी करता कामा नये. Amen, amen, amen. अनितीसाठी करा. Yes. देवाचं भांड्याचं तुम्ही खराब केलं. Yes, sir. काय सांगितलं माहितीये ना तुम्हाला? परमपवित्र स्थान काय होतं? पवित्र स्थान काय होतं? चला Yes. परमपवित्र स्थानाच्या अगोदर पवित्र स्थानात येऊया. पवित्र स्थानात कोणासाठी माहितीये का? याजक लोक असायचे. याजक लोकांसाठी. आणि याजक लोकांच्या समोर भाकऱ्या असायच्या. Yes. कोणी खाली होती? त्या दिवशी खाली होती भाकर. Yes. दाविदाने भाकर दाविदाने खाल्ली होती. खाल्ली. कोणाची भाकर होती ती? याजकाची भाकर. समर्पित. समर्पणाची भाकर. काय होती? पवित्र भाकर, बेखमीर भाकर, Yes. ज्याच्यामध्ये काहीही मिक्स नाही. Yes, yes. अशी वाली जी भाकर होती ती पवित्र स्थानात ठेवण्यात येत असे. Amen. आणि ती खाऊन तिथे राहून तिथे बाहेरचे विचार न आणता त्यामधून एका याजकाला परम पवित्र स्थानात जायचं Yes. असायचं.
बघा भावा बहिणींनो, Amen. काय आहे समजा बाहेरील अंगण, पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थान. बाहेरील अंगणामध्ये राहणाऱ्याला पवित्र स्थानात प्रवेशच नाही, परंतु जो पवित्र स्थानात आहे ना तोच केवळ परमपवित्र स्थानात जाऊ शकतो. Amen. आमेन. Amen. Amen. लक्षात घ्या या गोष्टीकडे भावा बहिणींनो, तुमचा उपयोग कशासाठी आहे हा तुम्हाला समजणे गरजेचं आहे. Amen. तुम्ही सांगा अनितीचे वाटवळ ह्याच्या घरात काय चाललाय, त्याच्या घरात काय चाललाय, ह्याच्या घरात काय चाललाय, ह्याच्यामध्ये जर मला इंटरेस्ट असेल ना तर मला देवाच्या वचनामध्ये इंटरेस्टच नाहीये. True, sir. सिंपल गोष्ट सांगतो, सिंपल आणि क्लिअर. कोणाला वाटत असेल माझ्यासाठी बोललं, प्लीज ते तुमच्यासाठी घ्या. True, sir. सिंपल. जे मला वाटते माझ्यासाठी बोललं घ्या, तुमच्यासाठी, मी तुमच्यासाठीच बोललो. परंतु अनितीपासून स्वतःला वेगळे करा. Amen. Amen. आज जीवनाचा मार्ग आमच्या समोर ओपन आहे. Amen. काय करायचं आहे, कोणाच्या घरात काय झालंय ते, त्याच्याने आमच्या घरात काय 4 किलो रेशन येणार आहे का? उगाच बडबड. त्याच्यापेक्षा वचन वाचण्यामध्ये Amen. इंटरेस्ट जास्त द्या. देवाचं वचन काय सांगितलेलं आहे? तथा 19 हा तथापि देवाने घातलेला झालं ते मला वाटतं. हा, पुढे मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही. मोठ्या घरात सोन्याची व रुपयाची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीची असतात. लाकडाची व मातीची असतात. हालेलुया. भाऊ बहिणींनो, प्रत्येकाचा उपयोग वेगळा आहे. राईट. मोठ्या घरात आहे की नाहीये? मोठ्या घरात आहे, देवाच्या घरात. भाऊ बहिणींनो, परमपवित्र स्थानात, पवित्र स्थानातून परमपवित्र स्थानात जाणारा फक्त एकच असतो. यस. ब्राईड जी आहे ही पवित्र स्थानातून परमपवित्र स्थानात जाणार. हालेलुया. व्हॉट इज द परमपवित्र स्थान? देवाच्या स्वतःच्या उपस्थितीत. हालेलुया. सगळे जाऊ शकत होते काय? बघा भाऊ बहिणींनो, आम्हाला सर्वांना ना आम्हाला समजणे गरजेचं आहे. जसं देवाचं वचन इब्री लोकांपत्रात सांगते 4थ्या अध्यायात, आम्ही सगळेजण याजक आहोत. आमेन. आम्ही देवाचे कोण आहोत? Yes, याजक yes, आहोत. yes, sir. आम्ही कुठे आहोत? लोकात आहोत काय? लोकात असेल तर बाहेर काढा. यस. स्वतःला शुद्ध करा, देवाच्या पवित्र स्थानात या. बाहेरील अंगणात काय असायचं माहितीये ना तुम्हाला? फक्त समर्पण असलं का वर्षातून लोक यायची, बलीवरती हात ठेवायची, आपल्या पापाची क्षमा मागायची आणि जायचे. मग पवित्र स्थानाचं काय? यस. पवित्र स्थानाचं काय? पवित्र स्थानामध्ये याजक हमेशा असायचे. हालेलुया. तिकडे त्यांची भाकर तिकडेच असायची. त्यांना काही फरक पडत नव्हता की त्या साईडला युद्ध चालू आहे की त्या साईडला युद्ध चालू आहे. आमेन. त्यांना हा फरक पडायचा की मी किती पवित्र राहून परमपवित्र स्थानात जाऊ शकतो. तू सर. मग ते काय करायचे? पायाला साखळ बांधायचे साखळ, right. आणि त्याला घंटा लावायचे घंटा लावायचे. आणि तो वाजवत पुढे जायचा. राईट. मनात जर खोट असेल ना, पवित्र स्थानात आहे, घुसलाय, बाबा बहिणीने देवासमोर कोणीही काही करून लपू शकत नाही. हो सर. आमेन. गेला, पुढे गेला, चुकीच्या अर्थाने गेला, जाता बरोबर खाड करून पडला. आता लोक कॅल्क्युलेशन, साखळ गेला ना, असं कदाचित असं फिरते इकडे पडला असेल. अरे नाही, एवढी लांबी गोष्ट करूच नका. देवाच्या पवित्र उपस्थितीत कोणीही मनुष्य टिकू शकत नाही. तो गेला, चुकला, मेला, साखळीने त्याला बाहेर काढायला लागायचं, खेचून बाहेर काढायचं. का? कारण ह्याचं काहीतरी चुकलेलं आहे. राईट सर. राईट. पवित्र स्थानातला माणूस सुद्धा चुकू शकतो. मग आम्ही चुकत नाही काय? संत पौल काय म्हणतो? आम्हाला स्वतःला प्रत्येक दिवशी कुदळणे गरजेचं आहे. भाव बहिणींना, आमचा स्वभाव जो आहे तो बदलणे गरजेचं आहे. आम्हाला प्रत्येकाला देवाच्या फुलफिलमेंट मध्ये येणे गरजेचं आहे. म्हणून पुढे वचन, त्यापैकी कित्येकाचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. आणि म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोग पडणारे, प्रत्येक चांगल्या कामात तयार केलेले असे मानाचे पात्र होईल. असे काय होईल? मानाचे पात्र. स्वतःला सगळ्यापासून दूर केलेले, पवित्र केलेले, उपयोगास, देवाच्या उपयोगास आणलेले असे असेल तर ते कामाचं पात्र आहे. म्हणून तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा दावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास. एक मिनिट इकडे तोडा. तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ. आमेन. आता मी जोएलच्या एज मधून निघून पुढे आलो. रेचलचं एक एज आहे, काय सांगतात, अडोलन्स एज आहे, हा मिडल आहे, मी एंड होऊन निघालेलो आहे.
ह्या एज मध्ये काय टेम्पटेशन असतात, तिच्या एज मध्ये काय टेम्पटेशन असतं ते मला माहिती आहे. हो सर. पण ह्या टेम्पटेशन मध्ये आम्हाला आधार कोणाचा आहे? देवाच्या वचनाचा. आमेन. म्हणून ह्या लेकरांसाठी, प्रत्येक लेकरांसाठी प्रार्थना करणे आमचं कर्तव्य आहे. आमेन. आई वडिलांचं तर आहेच, Yes. पण मंडळीचं सुद्धा कर्तव्य आहे की आपली लेकरं जी आहे Yes, yes. ती कुठे आहेत हे आम्हाला बघणे फार गरजेचं आहे. कारण ते जे आहेत, म्हणून देव कसं तरुणपणाच्या वासनांपासून टेम्पटेशन, हो आमेन. हे टेम्पटेशन जे आहे ना, हे तुमचं मडकं खराब करायला वाटच नाही बघणार. हो सर. अरे तुम्ही सोडा, तुम्ही सांगाल हा जोयला म्हणून तो बोलतो किंवा रेचेला म्हणून म्हणतात. ब्रदर ब्रॅनमला सुद्धा हे टेम्पटेशन घालण्यात आलं हो सर. आणि सांगितलं तू सिगरेट पी, यस तू दारू पी. त्याच्या बाबाने सांगितलं, यस सांगितलं की नाही यस सांगितलं? यस. हे तरुणपणाच्या वासना आहेत की नाही Yes, आहेत? yes. आज दारू कोण पितं माहितीये का? रात्री आमच्या बिल्डिंग मध्ये ते मुलं आहेत, ती रात्री 1 वाजता घरी येतात. अरे मी सांगितलं मला कोणी 10 वाजता झोपायला दिलं असतं मी झोपला असता. पण त्याच्या वयामध्ये मी पण 12ला फिरायचो मित्राच्या जोडीला. का काम धंदाच काय नाही, फिरायला शिवाय काहीच नाही. बापाने गाडी आणून दिली आहे, त्याच्यावरती बसायचं, भुर्र करून करायचं. पेट्रोल पंप वरती गेलं का पेट्रोल कितीचं टाकतात? 50 रुपयाचं. कितीचं पेट्रोल? 50 रुपयाचं पेट्रोल टाकलाय. 2 मुलगी मागे बसलाय, तुम्ही चालला अर्नाळाला. अशी माणसाची पद आहे. खिशात 50 रुपये नाही, पण हिरोगिरी करायला निघालेत सगळे. कितपर्यंत माहितीये का? जोपर्यंत त्या एका स्टेज पर्यंत येत नाही. एक स्टेज आली रे आली ना का माणसाचा असा कशाला निघतो. माझा भाऊ मला सांगायचा की एक मुलगा जो आहे परसवातला, त्यांनी जाम मजा केली. ह्याच्या मागे त्याच्या मागे त्याची गडी फिरवली आणि जेव्हा कामाला लागला ना, तर तो कामाला कुठे लागला? कार्गो मध्ये कामाला लागला. बघा, लक्ष द्या गोष्टीकडे. एवढा कामाला लागला की त्याला काय लागलं, मेहनत केल्याशिवाय काय फळ नाही. एवढं काम करायचा त्या कार्गो मध्ये, इंडस्ट्रियल एरिया ऑइल मध्ये, तिकडे तिथं थुंकी टाकायचं ना, त्याच्यातून सुद्धा काळा काळा निघायचं. का? कारण अख्खा दिवसाचा तिकडे वास धूर सगळ्यामध्ये सगळं दिखावा असतो ना भावा बहिणींना, थोड्या दिवसाचा असतो. तरुणपणाच्या वासना आहेत, या तरुणपणाच्या वासना काही कामाच्या नाही आहेत. ह्या मनुष्याला देवापासून फक्त विभक्त करतात. म्हणून मित्र चांगले नसतात. हा खरा मित्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आय हॅव लर्नड ओव्हर द इयर्स. मी एवढ्या वर्षामध्ये शिकलो, खरा मित्र आहे. आपण काय म्हणतो, व्हॉट अ फ्रेंड वी हॅव इन जीसस. तुम्ही सांगाल हा येशू ख्रिस्त काय करायचा? सुखात दुःखात रोगात आरोग्यात तोच सहाय्य आहे, बाकी कोण नाही. बाकी सगळ्या वेळेला सगळे पळ काढतात. माझे मित्र फक्त 2च आहेत, परंतु मला नाही आठवत मी 6 महिने की 8 महिने अगोदर त्याच्या जोडीला बोललो होतो. 8 महिन्यापेक्षा जास्त झाले असतील. मित्र आहेत, सांगायला 2 मित्र आहेत, पण कधी बोललो होतो ना ते पण आठवत नाही. का? कारण ते मित्राच्या घरामध्ये, का मी माझ्या घरामध्ये, माझं काम आणि मला देवाने जे दिलाय त्याला वेळ नाही, तर त्यांच्यासाठी कुठून वेळ आणायचा? आज आम्हाला हा इकडे वेळ कमी पडतो, तर आम्ही बाहेरच्या लोकांना वेळ कसा वाटणार? म्हणून देवाच्या वचन करायचं, आया बायाच्या कायापासून निघा. आता तुमच्याकडे वेळ असेल तर देवाच्या वचनामध्ये या, कारण तुम्हाला देवाच्या उपयोगाचं भांड बनणे फार गरजेचं आहे. परत ते वचनाचा ब्रदर, तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ. याला एक भाग काय झाला? तरुणपणाच्या वासनापासून दूर पळ आणि शुद्ध मनाने हालेलुया. देवाची सेवा काय करा? पप्पानी बोलवलं, आईने बोलवलं, बाबांनी बोलवलं, काकाने बोलवलं म्हणून मी प्रार्थनेला आलो असं नाही, तर शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणाऱ्यांबरोबर नीतिमत्व, विश्वास, प्रीती, शांती यांच्या पाठीस लाग. त्यांच्या पाठीस लाग, बाकी कोणाच्या पाठी लागू नको. शुद्ध मनाने आणि मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वाद विषयापासून दूर राहा, कारण त्यापासून भांडणे उत्पन्न होतात. कारण त्यापासून फक्त भांडणे उत्पन्न होतात. तुला ठाऊक आहे, बाकी काहीच होत नाही. आणि प्रभूच्या दासाने भांडू नये, प्रभूच्या दासाने भांडू नये, आणि तर त्याने सर्वांबरोबर सौम्य, शिकवण्यात निपुण, सहनशील, विरोध करणाऱ्यांना सौम्यतेने शिक्षण देणारा असे असावे. कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चाताप बुद्धी देईल. कदाचित देव देईल. रामेन. मला द्यायची गरज नाही. तुम्ही कोणाला शिकवायला जाऊ नका. तुम्हाला कोणाला शिकवायची गरज नाही. कदाचित देव त्याला सांगेल की तू चुकलेला आहे, तुझं भांड जे आहे ना ते जरा चुकीच्या कामासाठी गेलेलं आहे, गौरवाच्या भांड्यासाठी गेलेला आहे, तुझ्यामध्ये इगो भरलेला आहे. हे देव त्याला सांगेल आणि तो देवाकडे प्रार्थना करेल की देव हा इगो माझ्यातून काढ. पश्चाताप बुद्धी परमेश्वर देईल आणि कदाचित
परमेश्वर त्याला Yes. देवाच्या वापरासाठी आणेल. Amen. Amen. नथिंग इज इन आवर हँड. Yes, sir. मॅडम सांगतात माझं काम फक्त प्रार्थना करणे आहे. बस राईट सर. काय करतो? स्पीक द वर्ड. Amen. एवढंच माझं काम आहे. एवढं मी बोलू शकतो. मी काय सांगतो? पवित्र आत्मा माझ्यात आहे. हा पवित्र आत्मा जो घेईल त्याला फायदा आहे. Amen. म्हणून आपण काय आहोत? देवाचे एक वेसल आहोत. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात गो वेक जीसस. ब्रदरनी सांगितलं ना तेव्हा सकाळी की बोट बुडायला लागली होती तेव्हा त्यांनी सांगितलं येशूला उठवा. ब्रदर बॅनरनी मेसेज प्रचार केला 1963 मध्ये. ब्रदर बॅनर म्हणतात वी डोंट हॅव एनी पॉवर. आमच्यात काही सामर्थ्य नाही आहे. बट वी हॅव अथॉरिटी. हालेलुया. Amen. Amen. आपल्याकडे काय आहे? अथॉरिटी आहे. अथॉरिटीला आपण काय म्हणतो? सामर्थ्य. काय आहे? अधिकार. अधिकार आहे. इट डोंट टेक पॉवर. अथॉरिटी अधिकारासाठी शक्तीची सामर्थ्याची बलवानाची गरज नाहीये. समवन सेड यू गॉट एनी पॉवर. तो काही एक म्हणाला तुझ्याकडे काय शक्ती आहे काय? तो सांगतो नो बट आय हॅव गॉट अथॉरिटी. हालेलुया. काय तुम्ही आमेन म्हणाल? आमच्याकडे एक अथॉरिटी आहे. आता आपण अथॉरिटी बघूया. दॅट्स राईट. यू टेक अ लिटिल पोलिसमॅन स्टँडिंग आउट हिअर. आपण एका पोलिसमॅनला आपण घेऊया. ही वेअर्स अ युनिफॉर्म. हालेलुया. तो काय घालतो? पोलिसमॅन काय घालतो? गणवेश घालतो त्याचा. हिज हॅट्स टू बिग फॉर हिम. त्याची जी टोपी आहे ही त्याच्यासाठी फार मोठी आहे. सिट डाऊन ओव्हर हिज इयर्स. कानावरती अशी खाली उतरली एवढी मोठी टोपी त्याला घातलेली आहे. ही हॅजंट गॉट पॉवर टू स्टॉप नथिंग. त्याच्या स्वतःकडे काहीच ताकद नाही आहे की त्यांनी कशाला थांबवावे. बट लेट हिम वॉक आउट हिअर. त्याला फक्त असं चालत चालत येऊ दे. पोलिसमॅनला a car coming down the street with 300 horsepower engine. जर 300 पॉवरच्या इंजिनची जर गाडी येत असेल and let him raise up that hand. Hallelujah. हो प्रेज द लॉर्ड. काय तुम्हाला समजते का ही गोष्ट? जर तुम्ही पवित्र आत्म्याचा जर गणवेश घातला असेल आणि तो सैतान जोराने येत असेल आपल्या सगळ्या सामर्थ्याने, तुम्ही त्या प्रभूच्या नावात तुम्ही आपला हात वरती करा. लेट हिम वॉक आउट हिअर अँड कार कमिंग डाऊन द स्ट्रीट विथ 300 हॉर्स पॉवर इंजिन अँड लेट हिम रेज अप दॅट हँड. वॉच द ब्रेक स्लाइड. हालेलुया. तुम्ही बघा ती गाडी ब्रेक कसा मारते ती. ही हॅजंट गॉट नो पॉवर बट ही गॉट अथॉरिटी. हालेलुया. आज आपल्याला अथॉरिटी दिलेली आहे. वी आर द वेसल ऑफ गॉड. मी कोण आहोत? देवाचं भांड आहोत. पात्र. पात्र. या पात्रामध्ये पवित्र आत्मा आहे काय हे आज आम्हाला बघणे गरजेचं आहे. आज आम्ही पात्र कसं वापरतो हे इम्पॉर्टंट आहे. आम्ही जगाचे गाणे ऐकण्यासाठी, जगाचे पिक्चर ऐकण्यासाठी, जगाची स्टोरी ऐकण्यासाठी आम्ही आमच्या पात्राचा उपयोग करतो की आम्ही देवाचं वचन ऐकण्यासाठी पात्राचा उपयोग करतो हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी तुम्हाला किती वेळा सांगतो 24/7 रेडिओ चालू आहे. व्हॉइस ऑफ गॉडनी काय केलेलं आहे 24/7. आता मी सांगितलं की आता मेसेज कोणता तरी चालू असतो एव्हरी टाइम. तुम्ही सांगाल 2 वाजता झोप उडली आहे, रात्री स्नेहल झोपताना मेसेज चालू करते आणि झोपते. अशासाठी की झोपताना ऐकतात, झोपता झोपता सगळे मेसेज ऐकतात. 10 मिनिटं 15 मिनिटं कानाला जोपर्यंत झोप लागत नाही तोपर्यंत देवाचं वचन आमच्या कानाला पडतंय. ऐका वचन. ऐकण्याची सवय करा. तुम्हाला झोपेतून उठून आवाज लावला, तुम्हाला माहिती पाहिजे हा ब्रदर बॅनमचा आवाज आहे. हा ब्रदर बॅनमचा आवाज आहे. हा तुम्हाला आवाजाची सवय झाली पाहिजे. मला आठवतं मी जेव्हा छोटा होतो ना तेव्हा मला इंग्लिश कळायचं नाही. आम्ही मराठी मीडियमचे सगळे पोरं काय कळायचं इंग्लिश. आणि त्यावेळेला असं वाटायचं की अरे काय आपल्याला समजायचं ब्रदर बॅनमचं इंग्लिश. आणि इब्राहिमचे ब्रदर यायचे बोलायचे काय काहीच कळायचं नाही. ऐकून 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 अशी सवय झाली की ब्रदर बॅनम काय बोलतात ना ते ऑटोमॅटिक वर्ड टू वर्ड कळायला लागलं. का? कारण ऐकण्याने त्या आवाजाची सवय झाली. बहिणीनं जेव्हा आपण देवाचा आवाज ऐकण्याची सवय करतो ना देव आपल्याला जवळ येतो. देवानी कसंही सांगितलं ना मग बघा नवरा बायकोला सांगायला लागते का बायको रागवली काय 2 मिनिटं तो मागे जातो काय विचारत असं 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 झालं ह्याच्यामुळे चिडली आहे. सांगायची गरज पडली का? फक्त गप्प बसल्याने नवऱ्याला कळते काहीतरी प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय त्याला कळला काय प्रॉब्लेम झालाय तो. त्याला त्याचं निवारण कसं करायचं ते पण माहिती आहे. का? कारण नवरा बायकोचं रिलेशन जे आहे एवढं क्लोज आहे की अंतर्यामाची गोष्ट समजतात. भावा बहिणींनो देवानी आम्हाला ब्राईड ऑफ क्राइस्ट बनवलेला आहे. काय सांगितलं? लिमिटेड एडिशन. हू आर वी? लिमिटेड एडिशन.
म्हणून बघा भाऊ असंच नाही म्हटलं, दावीद असंच स्तोत्रसंहिता लिहित नाही. प्रॉफिट म्हणतात की दावीदने असंच स्तोत्रसंहिता लिहिलं का? इन द शॅडो ऑफ द व्हॅली ऑफ द डेड आय फिअर नो इव्हिल, वाय thou art with me. हालेलुया. कारण तो माझ्या बरोबर आहे. आज आमच्या बरोबर कोण आहे हे आम्हाला कळणं फार गरजेचं आहे. काय आम्ही उपयोगाचे पात्र आहोत काय? आम्ही नसू तर आम्हाला उपयोगाचे पात्र बनणे फार गरजेचं आहे. पण या गोष्टीवरती येऊया. ब्रदरनी सकाळी बोलला, मी त्यांना सांगितलं मी थांबलोय. मी थांबू नका. ज्या वेळेला थांबाल सैतान कंट्रोल घ्यायला तयार आहे. थांबायचं नाही भावा बहिणींनो. इकडे थांबलं का हरलं माणूस. चालत राहायचं. माणसाला कष्ट करण्यासाठी देवानी सगळी शक्ती दिलेली आहे. माणसाने कष्ट करण्यासाठी थोडाही वेळ बघायचा नाही. मी संडेला ऑफिसला जातो. आता संपलं की ऑफिसला जाणार आहे आणि मला कधी कधी वाटतं अरे मी काय चाललो. पण तू जेव्हा जसं मी कंपाऊंड मध्ये घुसतो ना, माझ्या समोर एक पिक्चर असते. काय माहितीये का? त्या जे बिल्डिंगला काचा लागलेल्या आहेत ना, 15 माळ्याची बिल्डिंग आहे माझी, 35 माळ्याची बाजूला बिल्डिंग आहे, त्यावरती दोऱ्या टाकून ना ते लोक साफसफाई करत असतात. का आज लोक आतमध्ये काम नाही ना, तर संडेच्या दिवशी ते साफसफाई लटकले आहे आणि काम करतायत. आणि मी कुठे चाललो माहितीये का? एसी मध्ये बसायला. आणि हा माणूस उन्हाळा फेस करून काचा साफ करतोय. आणि मी सांगतो मी मेहनत केवढी करतो माहितीये का? त्याच्या मेहनतीची माझ्या मेहनतीची काय आहे काय? तो कशासाठी मेहनत करतो माहितीये का? की त्याच्या घराच्या लोकांचं पोट भरावं, त्याच्या गरजा भागवल्या जाव्या. आम्हाला देवाने काय कमी केलं आहे का? पण आमच्यामध्ये किरकिर करण्याची जी प्रवृत्ती आहे ना, ही जगाची आहे. आम्हाला कमी आहे, आम्हाला हे कमी, आम्हाला ते कमी. का? कारण आम्ही आमची पात्रता जाणलेलीच नाहीये. जेव्हा आम्ही आमची म्हणून मी आपण ह्या लाईफ वरती बघूया. मला ब्रदर रोशनने एकदा सांगितलं होतं की ना, लाईफ बघणे फार गरजेचं आहे. बाकी सगळं सोडून द्या. लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी मेसेज मला भरपूर माहिती आहे. बॉम्बेला चर्चला जा, बॉम्बेच्या लोकांमध्ये अरे 7 सील शिवाय ते लोक बोलत नाही. आणि बसले का जोडीला, हा तसा वो तसा त्याने तसं तो ऐसा उसको ऐसा करना चाहिए, पास्टर जी ऐसा बड़ा है अपना ये. अरे आता तू 7 सील प्रीचर करत होता. दिखाव्याचे दात आहेत भावा बहिणींनो. सॉरी, कोणाला मी कंडेम नाही करत, परंतु आम्हाला आमची पोझिशन समजणे गरजेचं आहे. देवाची जी ब्राईड आहे ना भावा बहिणींनो, ती मल्टिपल इमोशनची नाहीये. त्याला फक्त देवाचा लगाव आहे. त्याला माहिती आहे, देवाला माहिती आहे की आपलं भांड कशासाठी उपयोगी आणावं. आज जर आम्ही इकडे आहोत कशासाठी आहोत? देवाच्या उपयोगासाठी आहोत. आज आम्हाला देव वचन देतो. मी काल वाचत होतो, काल प्रिपरेशनला बसलो, मी ऑफिसला बसलो होतो. लेन निघाल वेळ आहे, मी तर बसतो इकडेच ऑफिसला, चला इकडेच करूया. बसलेला असताना प्रभू डील करत होता. यु नो वाय प्रभू माझ्याशीच का डील करत आहे? माझ्या मनात एक आला की का प्रभू तो आपलं वचन देत आहे. प्रभू सांगतो लोक ऐकण्यासाठी येत आहेत, जेवायला लोक येत आहेत, त्यांना जेवण देणे माझं काम आहे. मी तुझ्यासाठी ना पाठवतोय, लोकांसाठी पाठवतोय. लाईक यु नो यू आर युझिंग मी फॉर दॅट. तुम्ही त्याच्या त्या कामासाठी. कारण सांगायचं 12ला 2ला म्हणून प्रभू मला वेळ नाही, एक कारण देऊन चालणार नाही भावा बहिणींनो. तर डॉनी रेगननी स्वित्झर्लंडला कॅम्प चालू आहे, फॅमिली कॅम्प. त्यांनी मेसेज प्रचार केलेला आहे. मी ग्रुपवरती तुम्हाला पाठवेल, कृपया करून मेसेज ऐका. व्हेरी टचिंग, हार्ट टचिंग मेसेजेस मला फार आवडले. आणि काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, मी काही तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही ऐका. अशासाठी ऐका की आम्हाला समजावं की आमची पात्रता काय आहे. वी आर द गॉड्स चोजन वेसल. आम्ही देवाचे निवडलेले पात्र. काय तुम्ही आनंदित आहात की देवाने आमचा उपयोग केला? हा बहिणींनो, आमच्या जीवनाचा आनंद असला पाहिजे ना. हा असं जीवनात कोणाचाच नाही. हर्ष वाटतो, मला हर्ष वाटतो, प्रभू मध्ये आनंद वाटतो. का? माझा आत्मा येशू मध्ये पाहत राहतो. का राहतो? कारण त्यांनी क्रूसावरून आमच्यासाठी प्रार्थना केली. सांगितलं प्रभू तू ह्या सर्वांना क्षमा कर, कारण हे प्रत्येक जण प्रभू हे माझे आहेत, माझ्या रक्ताने मी त्यांना विकत घेतलेला आहे. हे जे भांड आहे ना, हे होतं शारीरिक, त्या रक्ताने धुतलं गेलं. आता त्या भांड्याचा कलर बदलला. तुम्ही कलर कसा बदलला? स्वभाव बदलला गेला. यू आर नो लॉंगर, आय एम नो लॉंगर slave to fear. I am a child of God. आता मी घाबरण्याचा, भीतीचा हे नाहीये, बंदिस्त नाहीये. आय एम अ चाइल्ड ऑफ गॉड.
देवाच्या घरच्या पात्र आहे. मग काय सांगाल तुम्ही की तुम्ही ज्या हिंदू घराण्यातून आले, योजनेतून आले म्हणून तुम्ही असे आहात काय? तुमच्या आई वडिलांमुळे असे आहेत काय? तुमची निवड देवाच्या गौरवासाठी झालेली आहे. आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आई राहून गेलो, सॉरी, क्षमासावी. जितकं झालं तितकं प्रभू आम्हाला आशीर्वादित करो. आपण आपल्या मना खाली प्रार्थनेसाठी खाली झुकूया. ब्रदर रणधीरला मी विनंती करेन की ते प्रार्थना करतील शेवटची. पवित्र देवा, फार प्रेमाळ आणि पवित्र अधिक करुणामय परमेश्वर आहे. डोळ्याच्या भूगोळाप्रमाणे तळाच्या भूगोळाप्रमाणे परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त कालाचा गणक सारखा पवित्र देवा, आज भावाचा उपयोग करून आज तू आमच्याशी नाही तर मी तर म्हणत माझ्याशी वैयक्तिक बोललास. प्रभू येशू ख्रिस्ताला धन्यवाद, तुझे प्रशंसा, महिमा, गौरव लॉर्ड. खरोखर तू मान परमेश्वर आहे. कशा प्रकारे पवित्र देवा प्रोफेट ब्रॅनम म्हणत आहेत की पवित्र देवा तो एक ट्रॅफिक पोलीस आहे आणि त्याला पवित्र देवा त्याची टोपी मोठी आहे आणि किती पण मोठ्या स्पीडने गाडी आली तरी त्याला तो थांबवण्याचा अधिकार आहे. शिटी मारतो आणि गाडी थांबते, सगळं थांबून जातं. पवित्र ही ऑथॉरिटी आम्ही ओळखावी. पवित्र आम्ही कोण आहेत पवित्र देव, आमच्या जोडीला कोण आहे पवित्र देव, ओळखावे पवित्र. ओ लॉर्ड जीसस, जस नावाला धन्यवाद, स्तुती, प्रशंसा, महिमा, गौरव. पवित्र देवा प्रभू येशू ख्रिस्त प्रभू तो अद्भुत परमेश्वर आहे. त्या तांबड्या समुद्रातून मार्ग काढणार परमेश्वर आहे. ती अर्जन नदी आटवणार परमेश्वर आहे. आमचं ग्रॅव्हिटेशन फोर्स पवित्र देवा जगातल्या सारखं त्या पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण नाही तर पवित्र आमचं स्वर्गातलं गुरुत्वाकर्षण आहे. जेव्हा पेत्र पवित्र म्हणाला प्रभू तू असेल तर मी पण त्या पाण्यावर चालतो पवित्र आणि तो चालू लागला पवित्र. परंतु पहिले आजूबाजूची परिस्थिती पाहिली आणि तो बुडू लागला आणि प्रभू मी बुडावलं. प्रभू येशू म्हणालास की त्याचा विश्वास अल्प होता म्हणून तो बुडाला. परफेक्ट फेथने तो चालला असता तो बुडाला नसता. खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्या विश्वासात चालण्यासाठी आम्हाला सहायता. ग्रॅव्हिटेशन फोर्स आमचा स्वर्गीय असावं पवित्र असा म्हणतो. सहायता कर पवित्र देवा. वचन माझी मेट्रे माझी वाणी ऐकतात ते त्याच्या मागे पवित्र देवा प्रभू आम्ही तो मेसेज ऐकावा नाही तर त्याप्रमाणे चालायला म्हणतो. सहायता आमच्या हृदयात उतरावा. त्या वचनाप्रमाणे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे हाडातले हाड मांसातले मांस बनावे म्हणतो. सहायता पवित्र देवा खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो पवित्र देवा. आणि हा मेसेज ऐकून पवित्र आम्ही ताजे तवाने व्हावे आणि आमच्या हृदया अंतकरणात कोरावं. कारण हा मेसेज आम्हाला राक्षरमध्ये घेऊन जायचं आणि आपल्या त्या भावाला सांगितल्याप्रमाणे इंटा दिल्यावर नाही तर राक्षर दिल्यावर बनणार आम्ही येतानाच पवित्र भावनेची बोलत असताना सांगितलं फाउंडेशन मजबूत पाहिजे. तर मिलिटरीचं असो बिल्डिंगचं असो नाहीतर पवित्र स्ट्रक्चर ऑफ परफेक्ट मॅन असो फाउंडेशन आमचा फेथ पॉवरफुल असावा म्हणतो. सहायता परफेक्ट फेथ मध्ये राहण्यासाठी आमची सहायता कर. त्या वचनाप्रमाणे जाण्यासाठी सहायता. घरी गेले तर पवित्र द्या तर वचन घेऊन जाण्यासाठी सहायता कर. त्या वचनाप्रमाणे राहण्यासाठी सहायता कर. आया वयाच्या गाण्या आणि ज्याप्रमाणे आता आम्ही 3 त्याचं पत्र वाचलं त्या सांगितलं की त्या तरुणपणाच्या वाचनापासून दूर पडतो. त्या सेवकाने भांडून नाही पाहिजे आणि काय बोलत तर ते इग्नोर करून चालण्यासाठी आम्हाला सहायता कर पाहिजे. आम्ही ते बायपास करून जावे म्हणून तू सहायता कर पाहिजे. पण आम्ही पर्सनली घेऊ नये तर आम्ही स्वतःचं जीवन बघावं आणि ते करेक्ट करावं. जसं आता वचनामध्ये सांगितलं ती बस आणि त्या फरारीचं उदाहरण दिलं पाहिजे. आमच्या जोडीला प्रभू येशू काय राहावं आज महिमा सन्मान तुला देतो प्रभू येशू. पवित्र देवा तू काला युगानिक सारखा परमेश्वर तू येपर्यंत पवित्र देवा आमची आठवण कायम ठेव. या वचनामध्ये पवित्र मुद्रेने सेवा म्हणून सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना केला एक मान कर. आमेन. I love you. I love you because He first loved me and purchased my salvation on Calvary.
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचा अनुग्रह, त्याची दया, त्याची करुणा, त्याची सत्यता, तो येईपर्यंत आमचा उपयोग, त्याचं पात्र असं बनत राहो. आमेन. Till we meet, till we meet, till we meet at Jesus. We meet, till we meet, till we meet. Lord be with you till we meet again. तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. Praise the Lord. On the wings of a snow dove, God sends His pure sweet love, a sign from above. On the wings of a dove, Noah had breathed there on the flood's many days. He searched for land in various ways. Struggles he had some, but not from above. God gave